नमस्कार, मी सुलेखा तळवलकर. दिल के करीब स्मृतिचित्रमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. रंगभूमीपासून हम आपके है कौन मधली मामाची भूमिका असो किंवा मैंने प्यार किया, मिस्टर इंडिया मधला विलन असो, यासारख्या चित्रपटात अगदी सहजी काम करणारे अभिनेते अजित वाच्छानी. करिअरच्या पीकवर असतानाच अचानक ते आपल्यातून निघून गेले. आपल्यासाठी ते त्यांच्या भूमिकेच्या माध्यमातून आठवणी ठेवून गेले, तर त्यांच्या कुटुंबाकडे ते आपलं आयुष्यच आठवणींच्या रूपात ठेवून गेले. त्या आठवणी आपल्यापर्यंत घेऊन येत आहेत त्यांच्या मुली योहाना आणि त्रिशाला, आणि अर्थात त्यांच्या पत्नी चारुशीला साबळे वाच्छानी. चला तर मग यांचं स्वागत करूया दिल के करीब स्मृतिचित्रमध्ये. नमस्कार. नमस्कार. वेलकम अगेन ताई टू दिल के करीब. येस, थँक्यू सो मच. हॅलो योहाना. हाय त्रिशाला. योहाना, तू ना बाबांची छाप आहेस. म्हणजे तुला पहिल्यांदा जेव्हा वेन यू एंटर्ड, मी जेव्हा तुला बघितलं ना, म्हणजे अगदीच अजित दादा. थँक्यू. तुला गुजराती थिएटरमध्ये पण असंच म्हणतात असं मला वाटतं. ओके, सो आज आपण भेटलोय स्मृतिचित्रच्या निमित्त अजितबद्दल बोलायला. हो. आणि अजितला जाऊन आज म्हणजे आता 20 वर्ष झाली आणि आम्ही त्याच्या आठवणी नेहमी त्याचा उजाळा करतच असतो की आमच्या मनात. म्हणजे त्याला कधी आठवणींना त्याला अंतच नाहीये. पण नो डाऊट या निमित्ताने बोलायला मिळणार आहे, त्याचा नक्कीच आपल्याला आनंद आहे आम्हाला. येस. सो ऑलरेडी त्रिशाला धाकटी आणि योहाना मोठी. ओके ओके ओके. येस. सो गिफ्ट्स देऊन तुमचं स्वागत करू आणि त्याच्यानंतर गप्पांना सुरुवात करू. आपली एक अतिशय दिल के करीब मैत्रीण आहे निलिमा अमित. नेहमी आपण तिने लिहिलेलं एक खूप छान पुस्तक देतो, एक आयुष्य अनेक प्रवास, आनंदी जीवनाचं रहस्य. सो बेसिकली ती लाईफ कोच आहे, थीटा हिलिंग करते, रेकी हीलर आहे. आणि आज तिने तुमच्यासाठी ना रेड जॅस्परचं हे ब्रेसलेट दिलंय. हे तुझ्यासाठी आहे योहाना. आणि त्रिशाला रेड जॅस्परची एंजल दिली आहे. वाव, सुपर. सो ह्याचं वैशिष्ट्य असं आहे की हे बेसिकली रूट चक्रा, मूलाधार चक्रावरती काम करतं आणि आपल्याला ग्राउंडेड ठेवायला, स्टॅबिलाइज करायला हेल्प करतं. वाव, दॅट्स रिअली ग्रेट. आणि त्याच्याबद्दल आणखीन तुम्हाला इन्फॉर्मेशन हवी असेल किंवा ते एनर्जाइज कसं करायचं, ते कसं घालायचं, कुठल्या वारी घालायचं, म्हणजे मला माहीत नाही आहे. पण मी नंबर देते तुम्हाला तिचा, तिच्याशी बोलून घेऊ शकता. नक्कीच नक्कीच. आपली साताऱ्याची एक दिल के करीब मैत्रीण आहे डॉक्टर आरती सोमण, आणि त्यांच्या ब्रँडचं नाव आहे निसर्ग हर्ब्स. ते 100% हर्बल प्रोडक्ट्स बनवतात. तुम्हाला माहितीच असेल, कारण गेल्या वेळेस सुद्धा निसर्ग मी अजून एकदा मागवलं त्यांच्याकडून. फेस स्क्रब आहे. हो. आणि बॉडी स्क्रब आहे. व्हेरी नाईस. हे त्यांचं एक नवीन प्रॉडक्ट आहे, त्रिफळा टूथपेस्ट. वाव, मस्त. नीम त्रिफळा. छानच. हर्बल सोप आहे. हा, योहानाला खूप, मी म्हटलं तर मागे पण योहानाला सोपची खूप आवड आहे. आणि बॉडी ऑइल आहे. वाव, दॅट्स ग्रेट. मी स्वतः सुद्धा त्यांचे प्रोडक्ट्स वापरते, त्यांची औषधं वापरते. फॅन्टॅब्युलस. मी मागवलंय परत एकदा. हो ना. हो हो, मला त्यांचा चांगला अनुभव आला. एस्पेशली ना आता माझं जे सगळं हेक्टिक चालू आहे त्याच्यामध्ये त्यांचं एक ॲसिडिटीचं सिरप आहे विच इज व्हेरी नाईस. आणि इम्युनिटी बूस्टर एक सिरप आहे, ते पण छान आहे. ते मागवायला हवंय, ते मला नव्हतं माहिती. आणि एक्सेस एनर्जीमुळे ना कधी कधी काय होतं, डे नाईट करून ना जी काही झोप मिळते ती शांत मिळत नाही. म्हणून त्यांच्या निशा नावाच्या गोळ्या सुद्धा मी वापरते. 8:30-9 वाजता घेतल्या ना की छान झोप, जी काही 2-4 तासाची मिळेल ना ती छान होते आणि झोप अशी संपूर्ण झाल्यासारखं वाटतं. खरंच छान आहे प्रोडक्ट. त्यांचा नंबर आहे माझ्याकडे. येस येस. नाईस. त्यांना थँक्यू सांगूया आपण. नक्की नक्की. रोहन प्रकाशन सुद्धा आपल्या दिल के करीब आहेत गेली अनेक वर्ष, आणि त्यांनी चारुताई खास तुमच्यासाठी एक खूप छान पुस्तक पाठवलंय, डॉक्टर रवी बापटांनी लिहिलंय. यात त्यांचे अनुभव आहेत. वॉर्ड नंबर 5 KEM या नावाचं पुस्तक आहे आणि शब्दांकन केलंय सुनीती जैन यांनी. व्हेरी गुड. थँक्यू सो मच.
खूपच छान. आणि डॉक्टर रवी बापट म्हणजे व्हेरी वेल नोन पर्सन. नक्कीच वाचायला आवडेल मला. थँक्यू. वेलकम. त्यांचे आभार मानूया आपण. नक्कीच नक्कीच. आणि रोहन प्रकाशन च्या कुठल्याही पुस्तकावरती आपण जर का RDK 20 हा कुपन कोड वापरला तर दिल के करीबच्या सगळ्या प्रेक्षकांसाठी, फॅन्ससाठी 20% डिस्काउंट आहे. दॅट्स रिअली ग्रेट. नक्की छान. बरं वाटलं. आणखीन एक दिल के करीब मैत्रीण कल्याणी मोडक आणि क्रिएटिव्ह माइंड्स हा त्यांचा ब्रँड आहे. दगडातून त्या अतिशय सुंदर वस्तू बनवतात, भातुकली बनवतात आणि हे जे रस्त्यावरचे पाथरवट असतात ना त्यांना त्या रोजगार देतात. सो तुमच्यासाठी हे दगडातून बनवलेले अतिशय छान दिवे पाठवलेत त्यांनी. टिश्यू आहे बघ. आणि हे फक्त शो साठी नाहीये, याच्यात आपण दिवे लावू शकतो. बरोबर. मागे पण ते मला गिफ्ट दिलं होतं ना त्यांनी, ते खूप घरात आवडलंय. पण माझी नात अजून लहान आहे म्हणून पण ते खूपच छान आहे. म्हणजे ते शोकेस मध्ये ठेवायला तर अप्रतिमच आहे. मस्त आहे. सो गप्पांना सुरुवात करूया. येस. पण योहाना, त्रिशाला मला असं वाटतं की आधी ताईंबरोबर गप्पांना सुरुवात करेन आणि मग आय विल कम टू यू. पण त्याआधी ताई दोघींची ओळख करून द्या ना. शी इज योहाना, माझी मुलगी. आणि योहाना ही गुजराती थिएटरमध्ये अनेक वर्ष काम करते. परत ती आता सध्या म्हणजे अक्षरशः काय झालं की मध्यंतरी कोरोनाच्या जे आपल्याकडे लाट होती आणि त्यासाठी सगळेजण घरात बसले होते. अनेक कलाकारांकडे कामं नव्हती. आणि अचानक योहानाला असं वाटलं की कोणीतरी तिला सजेस्ट केलं की डबिंग करायला येशील का. तर तिला अचानक ते असं वाटायला लागलं मी फ्रीच आहे, काम नाही आहे. तर तिने ते करायला सुरुवात केली आणि त्यात ती रमली चांगली. आणि नाव शी इज बिझी इन डबिंग ऑल्सो अँड शी इज डुईंग गुजराती थिएटर ऑल्सो. तिने मराठी फिल्ममध्ये केले. जबरदस्त फिल्ममध्ये महेश कोठारेंच्या पण तिने काम केलं होतं. ॲज अ सेकंड लीड होती त्याच्यामध्ये ती. आणि आणखीन चांद्रात आहे, सिरियल केली आहे झी मराठीवर. आणि महाराष्ट्र शाहीर केदार शिंदेची, त्याच्यात पण मम्मीचा रोल मी केला. हो, जर तुम्ही बघणार तर तुम्हाला कळणार. हो. आणि त्याच्यात आणि शिवाय ती बरेच म्हणजे बिझी असते स्वतः. आता अनेक टूर्स वगैरे त्या निमित्ताने होतात तिच्या. आता मागे ती लंडनला गेली होती आत्ताच काही मागच्या वर्षी. तर मी तिच्याबरोबर, तिने मला मम्मी तू चल माझ्याबरोबर, तू लंडन तू बघायला पाहिजेस. कारण तसं मी बाकी सगळं काही बघितलंय. पण मग ती मला लंडनला पण घेऊन गेली, आपल्या गुजराती नाटक करायला गेली तेव्हा. आणि आता नुकतंच ती कॅनडाला पण जाणार. म्हणजे तिचे टूर्स पण चालू असतात, डबिंग चालू असतं. शी इज बिझी इन हर ओन लाईफ. आणि त्रिशाला वॉज एअर होस्टेस, केबिन क्रू इन पहिलं किंगफिशरने सुरुवात केली. मग तिने इंडिगोमध्ये तिने 10 वर्ष काम केलं. अरे वा. हां, म्हणजे एअर होस्टेस म्हणून. आणि तिचं पण तसंच लाईफस्टाईल पहिल्यापासून सतत काम करणं, बिझी राहणं स्वतःला. आणि मी म्हटलं ना मागे इंटरव्ह्यूमध्ये सांगितलं होतं की माझ्या मुलींना मी सांगितलं की तुम्ही स्वतःच्या पायावर उभं राहायला पहिलं शिका. कारण तुमचे वडील होते तेव्हाचं काळ वेगळा होता. त्यावेळेस आपण ते स्टारडम अनुभवलं, सगळं बघितलं. पण तुम्हाला आता तुमच्या पद्धतीने डेव्हलप व्हायला पाहिजे. उद्या ते आपल्याकडे राहीलच अशी काही गॅरंटी नाहीये. आणि त्या दोघींनी ते अगदी मनावर घेतलं आणि त्याप्रमाणे त्या दोघींनी स्वतःला डेव्हलप केलं आणि त्या पहिल्यापासून कामामध्ये त्या बिझी आहेत. आणि त्रिशाला नाव शी इज कनेक्टेड विथ ॲडलॅब्स, म्हणजे मनमोहन शेट्टी आणि त्यांचं जे ॲडलॅब्स ग्रुप आहे त्यांच्याबरोबर ती सध्या काम करते. सगळ्यात महत्त्वाचं तिचं लग्न झाल्यामुळे तिला आता एक मुलगी पण आहे. तर तिने मला आजी बनवलंय. त्याचा मला खूप आनंद होतो. आणि आय एम व्हेरी हॅपी अबाउट इट की चला म्हणजे माझी नात आता मला बघायला मिळते. तर त्रिशाला मुलगी आहे, तिचं नाव आहे अमायरा. वा वा वा. सो आधी आई बरोबर गप्पा मारूया. आणि मला वाटतं त्यांच्याशी बोलताना तुला त्यांना त्याबद्दल जाणीव होईलच की त्या काय करतात. त्या निमित्ताने तुला त्याच्याबद्दल माहिती कळेलच. सो ताई, सुरुवात करूया. येस. तुमची लव्ह स्टोरी गेल्या वेळेला आम्ही ऐकलीच आहे दिल के करीबमध्ये. पण तरीसुद्धा मला ह्या वेळेला डिटेलमध्ये ऐकायचे. म्हणजे तुमची भेट कुठे झाली, पहिल्यांदा तुम्ही कुठे बघितलं त्यांना, ते थेट लग्नापर्यंत. मी अजितला खरं म्हणजे टी व्हीवर बरेचदा पाहिलं होतं. ही वॉज अ फॅन्टास्टिक ॲक्टर.
त्याची गुजराती नाटकं पाहिली होती, त्याची काही हिंदी नाटकं पाहिली होती, थिएटर म्हणजे TV वर. त्यामुळे मला त्याच्याबद्दल एक आर्टिस्ट म्हणून एक अट्रॅक्शन माझ्या मनात निर्माण झालं होतं आधीच. एखाद्या कलावंताला पाहिल्यावर नाही का आपल्याला वाटतं, ओ व्हॉट अ फॅन्टास्टिक ॲक्टर यार, याला भेटायचंय, याच्यावर काम करायचं, याला भेटायचंय, अशी माझी पहिल्यांदा इच्छा झाली. मला वाटतं तेव्हाच ते जागृत झालं होतं मनामध्ये. आणि नंतर काय झालं, मला अजित भुरे एकदा TV सेंटरला भेटला आणि तो म्हणाला, त्याचा 100वा प्रयोग होता त्याच्या नाटकाचा. तर पुरू बेर्डेचं नाटक होतं ते. त्यामुळे मग तो म्हणाला, चारू, दरवाजातूनच असं ओरडून मला सांगितलं, चारू यायचं बरं का, 100वा प्रयोग आहे. आणि म्हटलं बरं येते, हां येते अजित, डोंट वरी. आणि मी त्या दिवशी त्यावेळेस नेमकं माझं गंमत जम्मतचं शूटिंग चालू होतं. तर मी दुपारी चांगली शूटिंग झालं होतं आदल्या दिवशी, मी दुपारी चांगली झोपले होते गाढ. तर माझ्या बहिणीने मला झोपेतून उठवलं, ए चारू उठ ना, तुला जायचं आहे ना. म्हटलं नाही ग, नको ग, मला आता कंटाळा, तू ना अशीच करतेस म्हणून तुला कोणी बोलवत नाही आणि तुला कोणी कशात स्वतःहून हे ऑफर करत नाही कुठल्या बाबतीत, असं करू नको, तू जाणार नाहीस तर तुला कोणी भेटणार नाही, असं करायचं नाही, चारू तू जा. मी तशीच कशी तरी उठले, कपडे जे मिळाले ते अंगात घातले, म्हणजे बाहेर जायचे म्हणून, आणि टॅक्सी पकडली आणि शिवाजी मंदिरच्या दारात मी गेले. तर लांबून मला दिसलं की माझा एक कॉलेजचा डान्स कॉलेजमधलाच एक सहध्यायी होता किंवा मित्र होता. तर त्याच्याबरोबर चालत असताना एक लांबून मला अजित दिसला आणि मी एकदम असे पैसे टाकले, अक्षरशः ड्रायव्हरच्या हातामध्ये असे दिले जे झाले ते, आणि पळत सुटले. आणि त्याच्या मागोमाग जाऊन, मला पासेस ठेवलेले होते त्यामुळे ते घ्यायचे होते मला, तर त्या बाजूला गेले. तर अजित असा चष्मा वर करून सगळं बघतोय, नावं सगळ्या आपल्याची, आणि असं, आणि मी त्याच्याकडे अशी बघते. त्यात त्या मित्राने ओळख करून दिली, शी इज माय फ्रेंड चारुशिला साबळे, तो हमारे कॉलेज में है, हम लोग साथ में पढ़ते हैं. तर मी असं त्याच्याकडे बघत होते आणि हा काही बोलायला तयार नाही माझ्याबरोबर. माझ्याकडे असं एकदा असं वळून बघितलं आणि इग्नोरंट असा त्याचा ॲटिट्यूड होता. कदाचित तोच मला आवडला असेल. आणि सगळ्यात मला त्याचं आवडलं काय, तर त्याचे शांत डोळे, म्हणजे त्याच्या डोळ्यामध्ये एक अतिशय शांतता होती. तर मग पुढे आम्ही, नेमकं काय झालं, आम्हाला पासेस मिळाले तर तिघांना एकत्र मिळाले. तर मी माझ्या त्या मित्राला, त्याच्या आधी मित्र माझ्या मध्ये बसला होता, त्या बाजूला अजित आणि या बाजूला मी. इंटरव्ह्यूमध्ये म्हटलं, ए तू या बाजूला बस, मी तिकडे बसणार. मी त्याच्या बाजूला बसले, आम्ही गप्पा मारल्या. नाटक चालू असताना हा प्रशांत दामले, त्यात तर प्रशांत दामले होता, पुरू बेर्डे आमचा चांगला मित्र होता, त्यामुळे त्याच्याबद्दल आम्ही गप्पा मारत होतो. आणि नाटक संपल्यावर तो गाडी आणायला गेला अजित. तर मी याला म्हटलं, माझ्या मित्राला म्हटलं, त्याचं नाव अरुण गोंदरकर, ए बघ याचं लग्न झालं नसेल ना तर मी याच्याशी लग्न करणार. म्हणजे कुठेतरी ते मनात काही नाही, बोललं नाही कशाबद्दल, काही नाही, कुठलाही हे नाही. आणि नंतर मग नेमका नंतर नेक्स्ट टाइम शूटिंग होतं SL स्टुडिओला, तेव्हा तो मला तिथेही भेटला. गंमत जम्मतच्या शूटिंगला, गाण्याचं शूटिंग चालू होतं अश्विनी येनाचं, आणि तो तिथे मला भेटला. आणि मग तेव्हा मात्र मला असं वाटलं की आय वॉन्ट टू मीट हिम अगेन अँड अगेन. आणि मग हळूहळू आमच्या 2-4 भेटी झाल्या आणि काय नाही, मनामध्ये असं आलं की नाही, आय वॉन्ट टू मॅरी हिम, आणि त्याच्याही ते मनात आलं. आणि विदिन 2 months वी गॉट मॅरिड. त्यामुळे ती लव्ह स्टोरी म्हणण्यापेक्षा ती अशी एक छान वेगळ्या प्रकारची स्टोरी असं मला वाटतं. म्हणजे काही प्लॅनिंग नाही, काही नाही, अचानक एक आवडता ॲक्टर आणि त्याच्यातली माणुसकी, त्याच्यातलं हे कुठेतरी जाणवलं मला, आणि मला तो खरंच मनापासून वाटलं की याच्याशी लग्न करावं. अँड आय गॉट मॅरिड. आम्ही हा पण नाही विचार केला की तुझ्याकडे किती पैसे आहे, तुझं काय प्रॉपर्टी आहे. आय नेव्हर आस्क्ड हिम. आणि त्यांनी मला काही त्याला माहितीच नव्हतं मी शाहीर साबळेंची मुलगी आहे. त्याला शाहीर साबळे कोण हेच माहित नव्हतं. आणि मला अजितचं ते जास्त आवडलं की त्याने मला बघून, माझ्याकडे बघून त्याने लग्न केलं. त्याने शाहीर साबळेंच्या नावामुळे किंवा कुठल्या याच्यामुळे, पाठिंब्यामुळे त्याने अजिबात लग्न केलं नाही. त्याला फक्त मी ॲज अ चारू त्याला आवडले आणि म्हणून त्याने माझ्याशी लग्न केलं. त्यामुळे त्याच्यानंतर जेव्हा तुमच्या गप्पा झाल्या असतील तर तेव्हा तुम्ही कधी त्यांना विचारलं की तुम्हाला तर लव्ह ॲट फर्स्ट साईट झालं होतं? म्हणजे आधीपासूनच एक अट्रॅक्शन होतं. म्हणजे टीव्हीवर बघताना ऍक्टर फंटास्टिक, त्याचं कामाची पद्धतच मला फार आवडायची. त्यामुळे मला असं वाटलं की अरे हा ऍक्टर किती ग्रेट आहे ना, आणि त्यामुळे त्याला भेटण्याची इच्छा मनात होतीच, नो डाऊट. सो त्यांना तुमच्यातलं काय आवडलं? ऑफकोर्स पर्सनॅलिटी आवडली असेल, तुमचा स्वभाव आवडला असेल, तुमचं वागणं, दिसणं, बोलणं.
त्यालाही कदाचित मला बघून प्रेमात पडला असेल. पण असं कधी बोलणं नाही झालं ना? नाही, तसा बोलणारा नव्हता तो. आणि तो तसा कबूल करणाराही नव्हता. ते हुशार असतात ना. आपण मात्र 100 वेळा सांगतो आय लाईक यू, आय लाईक यू, आय रिअली लाईक यू, पण ही विल नेव्हर से दॅट. पण तरी पण त्याच्या वागण्यातनं बोलण्यातनं मला जाणवत होतं. तो म्हणाला मी लग्न केले ना चारू, म्हणजे याचा अर्थ काय असतं, बिकॉज आय लाईक यू. तर त्यामुळे ते असं आमचं बोलणं व्हायचं कधी कधी. पण आम्ही इतके म्हणजे आणि काय झालं ना, ह्या विषयावर बोलायला आम्हाला वेळच नाही मिळाला. कारण लग्न झाल्या त्याचं काम असं तुफान सुरू झालं की त्याला पाठीमागे बघायला वेळच नव्हता. तुमचा पायगुण. आता ते असं म्हणतात, त्यावेळेस असं म्हणायचे लोक, पण ते माझे ग्रह जुळून आले असणार. त्याचं अचानक धो काम सुरू झालं. आणि जवळजवळ म्हणजे अक्षरशः म्हणजे तो जाईपर्यंत ही वॉज वर्किंग ऑल द टाइम. उलट त्याच्यामुळे त्याने इतकं काम केल्यामुळे मला थोडंसं बंधन पडलं की मी इतकं काम करावं की नाही. आणि दॅट टाइम इट वॉज लाईक सिरियलमध्ये काम केलं तर 24 तास पण कमी पडायचे त्यावेळेसच्या ऍक्टर लोकांना. आणि एक एपिसोड 3-3 दिवस चालायचा त्या काळामध्ये. ते आजच्यासारखं नव्हतं की एका दिवसात 20 मिनिटं काढली, असा प्रकार नव्हता तेव्हा. त्यामुळे त्याला ते भरपूर काम करायची ती. आणि तो वर्कहॉलिक होता, प्रचंड कामाची त्याला आवड होती. म्हणजे किती जरी उशिरा झाला तरी सकाळी तो 8ला बरोबर घराबाहेर पडायचा, 9ला टच. तर त्याचं ते एक पद्धत, सिन्सिअरिटी त्याच्यामध्ये खूप होती. तर मला असं वाटतं की तेच मला त्याच्यातले गुण आवडले असं मला वाटतं. आणि अजितदादा नवरा म्हणून कसे होते? एक सांगू का की अजित हा नवरा नव्हता माझा, तो माझा मित्र होता. अगदी जवळचा मित्र. आणि फक्त एकच होता की तो थोडा पॉझिटिव्ह होता माझ्या बाबतीत. आणि कारण त्याच्या ते मला वागण्यात जाणवायचं. मी कुठे कामाला वगैरे जायचं म्हटलं की त्याचा चेहरा उतरायचा किंवा असं, म्हणजे थोडंसं तो एक त्याच्यात एक अवगुण म्हणता येईल आपल्याला, किंवा मला आवडीचा गुण असेल तो कदाचित. पण अदरवाईज ही वॉज अ फॅन्टास्टिक ह्युमन बिईंग. त्याच्याकडे बघताना, त्याच्याशी वागताना कधी कधी मला माझ्या मनाला कित्येक गोष्टींना आवर घालावा लागायचा. कारण तो अतिशय चांगला ह्युमॅनिटी लेवलवर तो लोकांशी वागायचा ना. तर मी फार प्रॅक्टिकल आहे हां, आणि तो मात्र अतिशयच या बाबतीत एकदमच कोणासाठी मदत करायला कुठल्याही लेवलला तो जायचा. आता एकदा काय झालं, एक अत्यंत गरीब असा कलाकार होता आणि त्याने अजितला सांगितलं की मला एक घर मिळतंय आणि मला पैशांची गरज आहे. आता नुकतीच आमची खरं सुरुवात झाली होती. अजित काय एवढा काही रिच असा त्यावेळेस ॲक्टर, म्हणजे एवढा पैसे कमावणारा ॲक्टर नव्हता. पण लोकांना वाटायला लागलं ना, ही इज डुईंग सो मच वर्क, म्हणजे त्याच्याकडे खूप पैसा असणार. त्यामुळे ते बिचारे यायचे. आता तेव्हा सकाळी पैसे साठवलेले होते. तर अजितने सांगितलं की ठीक आहे, आणि मला न विचारता त्याने काही रक्कम त्याला देऊन टाकली. आता मी तणतणले जेव्हा मला कळलं तेव्हा, अरे अजित असं कसं केलं तू, असं कसं केलं तू, अरे आपल्याकडे तेवढं, आपण कुठे एवढं कमावतोय. अगं पण ठीक आहे ना, त्याचं घर होईल ना, असं नको करू. तर मी म्हटलं बरं ठीक आहे, आता काय, आता दिलेस तू तर तुझे पैसे आहेत, मी काय बोलणार. पण मला पण नंतर असा अनुभव आला की अजितचा तो मित्र एकदा अजित शूटिंगला गेला असताना परत आला, म्हणाला की ताई, म्हणजे तो गुजराती होता, वो ना पैसा मैं नहीं इस्तेमाल कर सका क्योंकि मुझे वो प्रॉपर्टी मिली ही नहीं. तो ये पैसे मी वापस देणे आया हूं. त्याच्यातली जेन्युइनिटी बघितली तेव्हा मी म्हटलं अजित म्हणजे किती सच्चा आहे की त्याला माहिती होतं मी कोणाला पैसे देतोय, खऱ्या माणसाला मी पैसे देतोय, तेवढी त्याला जाणीव होती. आणि असं बरेच अनेक लोकांना मी घरं दिली आहेत. मी प्रत्येकाचं नाव घेणार नाही. आणि मला ते आमच्याच नात्यातल्या काही लोकांसाठी अजितने आणि मी मिळून असं काम केलं आहे. त्या काळामध्ये आम्ही घरामध्ये जास्त कमावणारे लोक होतो अजितच्या कामामुळे. त्यामुळे मग असे प्रत्येक लोकांना, बऱ्याच लोकांना आम्ही मदत केली. आणि अर्थातच त्यावेळेस मी सपोर्ट केलाय अजितला. त्याच्यानंतर मात्र मी अजितला सपोर्ट करायला अजिबात हे नाही केलं. म्हणजे मी नाही म्हटलं की तुला जे करायचे ते तू कर, इट इज युअर मनी, आणि तू जे काय करतोयस ते मनापासून करतोयस, तर माझा त्याला पूर्ण पाठिंबा आहे. आणि आय नेव्हर सेड नो टू हिम अगेन. तर असा अजितचा माणूस की म्हणून, त्याच्यातला माणूस म्हणजे एकदा ती माझ्या बाबांना पण मी म्हटलं होतं, बाबा आयुष्यात मला नेहमी वाटायचं की तुम्ही एकटेच खूप ग्रेट आहात माणूस, पण आता मला तुमच्यापेक्षा एक ग्रेट माणूस भेटलाय असं मी बाबांना म्हटलं होतं एकदा. आणि बाबा पण खूप खुश झाले होते त्या बाबतीत. तर तो माणूस म्हणून खूप चांगला होता. नवरा तर चांगला होताच, पण
असं काही नवरेगिरी करायला त्यालाही तशी बरं, त्याने माझ्याकडे कधी पाण्याचा ग्लास मागितला नाही, मला हे जेवण बनवून दे, नो, माझ्या हातात मला काही आणून दे, नाही. तो स्वतः सगळं स्वतःचं काम करायचा. त्याला माझ्याकडनं काहीही अपेक्षा नव्हती की तू घरातली बायको आहेस माझी तर तू माझ्यासाठी हे करावं, असं त्याने कधी अपेक्षा केली नाही. त्यामुळे त्या बाबतीत तर मी त्याला ग्रेटच मानते. हॅट्स ऑफ. त्यांच्यातला सगळ्यात आवडता गुण कोणता? मला हाच वाटतो. म्हणजे ऍक्टर म्हणून तो महान होता प्रत्येक. आणि त्याच्यात सगळ्यात चांगलं काय होतं माहितीये, कोऑर्डिनेशन विथ द पीपल. म्हणजे त्याचं PR. लोकांशी PR पेक्षा जास्त त्याला बघितलं की लोक खुश व्हायचे. अरे अजित आ गया, मग त्याला बघूनच लोकांना आनंद व्हायचा. तर मला ते कळायचं नाही की असं कसं आम्हाला बघून एवढा आनंद होत नाही, याला बघून कसं काय होतो. पण त्याला त्याचे मित्रमंडळी म्हणजे अनेक प्रोड्युसर्स, डिरेक्टर्स अजितला बघून खुश असायचे, अजितला पुन्हा पुन्हा रिपीट करायचे. म्हणजे याचा अर्थ त्याच्यामध्ये प्रचंड हँडल करता यायचं त्याला, आणि गोड व्यवस्थित वागून. बरं, कुठलाही खोटेपणा त्याला जमायचा नाही, खोटारडेपणा त्याच्यामध्ये अजिबातच नव्हता. आणि माझा वैयक्तिक स्वभाव असा आहे ना, मला खोटेपणा जरा पण खपत नाही. बरोबर. त्यामुळे माझं तर कित्येकदा असं झालंय की खोटेपणामुळे मी अनेक लोकांशी संपर्क तोडलेत. पण अजितला तसं नव्हतं. तो पण त्यांच्या खोटेपणालाही तो ऍडजस्ट करून मॅनेज करून तो त्यांच्याशी मॅनेज करायचा आणि पुढे जायचा. माझं जमायचं नाही. मला जर कोणी खोटं वागलं की त्याचा संपर्क संपला माझ्याबरोबर. आणि त्यामुळे मी अनेक लोकांना तोडलं सुद्धा. पण अजितने मात्र अनेकांना जोडायचंच काम केलं. आणि त्याचा तो गुण मला फार आवडायचा, कारण तो माझ्यात नव्हता म्हणून. आणि एखादा असा गुण जो तुम्हाला म्हणजे आवडायचं नाही असं नाही म्हणू शकत, पण ज्याचा तुम्हाला त्रास होईल किंवा असे तर असा गुण एक होता. म्हणजे त्याला काही अशा तो ना त्याला दिवाळीमध्ये पत्ते खेळायला जायचा. आणि मला त्यावेळेस सवय नव्हती, कारण आमच्या घरात कोणी पत्ते खेळलं नव्हतं. बाबांकडे त्याचं ते कल्चर, ते गुजराती कल्चर होतं. तर मला त्याचा प्रचंड राग यायचा. मी म्हणायचे काय आजी तुम पत्ते में इतने पैसे उडाते हो, हे करतो. पण मग नंतर हळूहळू मला समजायला लागलं की ही प्रथा आहे, ही पद्धत आहे. लक्ष्मी दिवाळीमध्ये माझ्या घरामध्ये ते कधीच नव्हतं ना. बाबांच्या याच्यामध्ये आम्हाला हा कधीच अनुभव नव्हता. बरं, त्याला पार्टीचा प्रचार म्हणजे घरामध्ये, बाहेर जायचा नाही तो पार्टी करायला, पण आपल्या घरात लोकांना बोलवून पार्ट्या करायची सगळ्या मित्रमंडळींना. त्यामुळे आमचं घर सतत गजबजलेलं असायचं अजित असताना. त्यामुळे त्या काही त्याच्या सवयी होत्या ज्या मला कधी कधी मी त्याच्यावर त्या बाबतीत रागवायची. पण नंतर हळूहळू मलाही त्याची सवय होत गेली आणि मग ते माझ्या अंगवळणी पडलं. पण अदरवाईज त्याने माझ्याकडनं कुठली अपेक्षाच केली नाही. ना पैसे कमावणं, ना घरामध्ये तू काम कर किंवा तू मला माझी सेवा कर, हे अशा अपेक्षाच त्याच्या नव्हत्या कधी. त्यामुळे त्याच्याबद्दल तसं वाईट वाटण्यासारखं काहीच नव्हतं माझ्यातच. मला फक्त त्याचं एकच मला आवडायचं नाही की मी काम करायचं म्हटलं की तो जरा अपसेट व्हायचा. तो त्याचा एक दुर्गुण होता. का माहीत नाही. आणि मला असं आठवतंय, मला सचिन पिळगावकर एकदा म्हणाले होते, त्यावेळेस म्हणाला होता की अरे लग्नानं, मी म्हटलं अरे सचिन मला काम करायचं आहे. अरे पण अजित तर म्हणाला ना तुला नाही काम करायचं, म्हणजे तू काम करणार नाही लग्नानंतर. म्हटलं अरे असं कधी सांगितलं त्याने? नाही मी वाचलंय म्हणे. आय डोंट नो, त्यांनी इंटरव्ह्यू दिला असेल ते माहित नाही, पण मी तिथं कधी वाचलं नव्हतं. पण असं मला सचिनने सांगितल्याचं मला आठवतंय. तर तेवढा एक त्याचा दुर्गुण होता असं मला वाटतं. वाच्छानी कुटुंबाची ओळख करून द्याल का? वाच्छानी कुटुंब खूप चांगलं आहे. सगळ्यात महत्त्वाचे सगळे ते अहमदाबादला स्थिरावलेत. आणि काही काही जण त्यातल्या अमेरिकेला, त्याची बहीण होती ती अमेरिकेला राहत होती त्यावेळेस सुद्धा. नंतर त्यांचे आता दुसरे भाऊ होते ते पण आता अमेरिकेला जवळजवळ 20-25-22 वर्षापूर्वी शिफ्ट झाले. आणि त्यांची मुलं वगैरे सगळे तिथे सेटल्ड आहेत. आणि वडील होते जेव्हा माझं लग्न झालं तर त्याचे वडील होते सुखरामदास वाच्छानी. आणि त्यांना पहिल्यांदा असं वाटलं होतं की क्या तू मराठी लड़की से शादी कर रहा है वगैरे असं होतं. पण मग अजितने सांगितलं तो क्या करूँ, तो किसके साथ शादी करूँ, मुझे करनी है, आप क्या करोगे, असं. म्हणजे अजित थोडा या बाबतीत कॉन्फिडंट होता. पण मग त्याने कधीच मला काही त्रास वगैरे कधी दिला नाही. आणि ते अहमदाबादलाच राहायचे. सासूबाई नव्हत्या. सासूबाई गेल्या होत्या, आधीच गेल्या होत्या. तर सासूबाई माझ्या लवकर गेल्या होत्या, म्हणजे माझ्या लग्नाच्या खूप आधी. म्हणजे तो जेव्हा 22-23 वर्षाचा होता तेव्हाच सासूबाई गेल्या होत्या. आणि
अजितचे सासरे मला किंवा अजितने मला जो किस्सा सांगितला की ते लोक पहिल्यांदा पाकिस्तानात राहत होते. अच्छा. सिंधमध्ये. आणि तिथून जेव्हा त्यांना कळलं फाळणी होणार आहे तेव्हा माझे सासरे आधीच 2-4 महिने आधीच इथे आले. कारण त्यांना हिंदुस्थानातच राहायचं होतं, भारतातच राहायचं होतं, त्यांना पाकिस्तानात राहायचं नव्हतं. त्यामुळे ते इथे आले. सासूबाई एकट्याच तिथे होत्या आणि 2 मुलं होती त्यावेळेस त्यांना. तर काय झालं, 2 मुलं होती त्यांना त्यावेळेस. तर त्यांनी सासरे इथे आले. त्यांनी अहमदाबादला आधी कुठेतरी विजयवाडामध्ये त्यांनी स्वतःचं बँकेमध्ये नोकरी करत होते. बँकेचे ऑफिसर होते माझे सासरे. आणि सासूबाई या हाऊसवाईफ होत्या. पण एकटे आले आणि तिथे फाळणीची हवा झाली आणि त्यांना एकटीला कसं येणार. ते एक मुस्लिम त्यांच्याकडे काम करणारा माणूस होता त्यांच्या घरामध्ये. त्या मुस्लिम माणसाने आपल्या घरात सासूबाईंना आणि त्या 2 मुलांना आसरा दिला आणि तो दरवाजात बसून राहिला आणि म्हणाला कोणी आलं ना तरी मी सांगेन माझी फॅमिली आतमध्ये बसली आणि मी मुसलमान आहे ना, मला कोणी काही बोलणार नाही. आणि म्हणून मग त्याने त्यांना वाचवलं माझ्या सासूबाईंना. आणि अक्षरशः काही म्हणजे जे काय होतं त्यांची प्रॉपर्टी सगळे सोडून फक्त 2 सोन्याच्या छोटे नाणी होती ती लपवून त्यांनी आपल्या अंगावरती आणि त्या तशा 2 मुलांना घेऊन त्या जिथे सासरे होते तिथे आल्या. त्या धीराच्या होत्या त्या, म्हणजे कॉन्फिडंट व्हेरी. अशा त्या शिफ्ट झाल्या आणि मग त्यांनी इथे संसार सुरू केला. मग ते अहमदाबादला शिफ्ट झाले. त्यांना 2 मोठी मुलं होती. ते लक्ष्मणभाई साहेब त्यांचं नाव होतं आहे. नंतर अर्जुनभाई होते आणि मग दयालभाई साहेब, दयाल म्हणून आणखीन एक भाऊ आणि मीना धाकटी बहीण आणि अजित दयालभाई साहेबांनंतर अजितचा जन्म झाला. अशी 4 भावंड आणि 1 बहीण. म्हणजे त्यांचा अजितदादांचा जन्म इकडचा. हो हो. ते पहिली 2 होते ते तिकडचे. आणि मग इथे आल्यानंतर मग अजितने पण बाकीची सगळी भावंड बँकेत ऑफिसर्स, त्यांची मुलं मोठ्या मोठ्या पदांवरती काम करतात ऑफिसमध्ये किंवा इंजिनियर आहेत किंवा काय आहेत. पण हा एकटाच त्यातला असा निघाला आणि तो NSD जॉईन केलं. आणि NSDला त्याने शिक्षण घेतलं आपले अलकाझी त्यांच्या अंडर. आणि त्यावेळेस नसिरुद्दीन शाह, ओमपुरी हे सगळे त्याला सिनियर होते 1 वर्षाने. आणि राज बब्बर आणि अजित एका क्लासमध्ये होते आणि एकाच रूम पण एकच शेअर करत होते. तर अशा पद्धतीने ते तिकडे NSDला शिक्षण घेतलं. मग मुंबईत स्ट्रगल करायला आले. अहमदाबादला राहून तर करिअर होऊ शकत नव्हतं. मुंबईत आल्यावरती मात्र त्यांना खूप स्ट्रगल करावं लागलं. 8 वर्ष पेइंग गेस्ट म्हणून अजित राहिला आणि अक्षरशः तो म्हणायचा मी असं वरनं चाय दे जेव असं, म्हणजे इतकं त्यांचं ते आयुष्य होतं. आणि म्हणजे सगळं बाकीची फॅमिली त्यांचा बंगला वगैरे अहमदाबादला ते सोडून सुखाचं आयुष्य. आरामात अजितला नोकरी मिळू शकते. BCom होता अजित, परत NSDमध्ये होता. तिकडे काही काम करून तो जगू शकला होता असता कारण त्याला तिथे छानपैकी फॅमिली होती, सगळे होतं, सुख होती दारामध्ये, काहीच प्रॉब्लेम नव्हता. पण नाही, जिद्दी होता आणि पॅशन होतं आणि ॲक्टिंगचा किडा प्रचंड होता. त्यामुळे मग तो आला मुंबईमध्ये, सेटल झाला. हळूहळू गुजराती नाटकांमध्ये काम करायला लागला. मग त्याची काही वर्षानंतर त्याची एक सिरियल आली टीव्हीला. मग टीव्हीच्या काही नाटकांमध्ये कामं केली जी मी पाहिली त्या काळामध्ये. आणि मग तो जेव्हा एक सिरियल केली बनते बिघडते म्हणून, त्याच्यामध्ये अजित, परेश रावल आणि रीटा भादुरी यांचा मेन रोल होता. बरोबर. त्यामुळे अजितची भूमिका ती खूप गाजली. परेश रावल पण त्यातला खूप गाजला. तो पण हिंदी इंडस्ट्रीमध्ये गेला आणि नंतर अजित सुद्धा काही वर्षानंतर हिंदी इंडस्ट्रीमध्ये गेला. तर अशा पद्धतीने अजितने आपली स्वतःची, पण एकटाच हा कलावंत आहे. बाकी आमच्या घरात कोणीही कलाकार अजितच्या फॅमिलीमध्ये नाही. फॅमिली अतिशय चांगली आहे, प्रेमळ लोक आहेत आणि खूपच, म्हणजे मी मराठी असल्यामुळे माझ्यामध्ये थोडा कडकपणा आहे. म्हणजे मी कसं बोलताना खूप अशी दगडं मारतच बोलते मी. पण त्यांची फॅमिली ही अतिशय सॉफ्ट स्पोकन, छान बोलणार. त्यामुळे मग सुरुवातीला त्यांच्याशी जुळवून घेताना पण त्यांनी मला कधीच काही असं माझ्याशी वाईट वागणं तर दूरच, पण मला खूपच प्रेमाने सांभाळून घेतलं प्रत्येक वेळेस. पण एकच होतं की आम्ही सतत मुंबईत, आणि जर ते इकडे असते ना तर मला कामही करायला मिळालं असतं ॲक्टिंग लाईनमध्ये. कारण काय झालं, मला नंतर सपोर्ट नाही मिळाला फॅमिलीचा. अजितच्या फॅमिलीकडून सपोर्ट मिळू शकला नाही कारण ते अहमदाबादला होते. आणि बाबांच्या फॅमिलीमधून माझी मोठी बहीण होती, तिने मला थोडाफार सपोर्ट केला, पण बाकी मला सपोर्ट मिळाला नाही ॲज अन ॲक्टर काम करायला. त्यामुळे मी थोडंसं माझ्या कामाचं
आणि आपल्या इंडस्ट्रीमध्ये जेव्हा आपल्याला काम करायला लागतं तेव्हा फॅमिली सपोर्ट खूप फार महत्त्वाचा महत्वाचा असतो. असतो ग. कारण 15-20 तास आपण काम करत हो, असतो बाहेर हो. जाऊन, तेव्हा आपल्या कुटुंबाला सांभाळणं आणि काय माहिती आपण बायका ठेवू शकतो कामाला, हम्म. पण त्यांच्यावर लक्ष ठेवायला कोणीतरी पाहिजे ना ग घरातलं. आणि मला लागोपाठ 2 मुली झाल्या ग. पहिली मुलगी झाल्यावर मला अपेक्षा नव्हती, मला वाटलं आता बास, अचानक आली ही दुसरी. त्यामुळे मग ती आल्यावर मला पूर्ण बंधनं पडली. म्हणजे कसं करणार ना, दोघींना टाकून कसं जाणार. तरी मी प्रयत्न केले, काही नाटकं करायचे किंवा काही करायचे मी प्रयत्न केले. पण मग म्हणते हळूहळू मला जे जमलं ते करत करत आतापर्यंत म्हणजे 2015 पर्यंत केलं, की आता मी हे पण केलं, काम केलं. पण असं खूप धावून धावून काम करणं, ते मग हळूहळू त्याच्यातली तो जोश होता तो थोडा कमी होत गेला माझ्यातही. आणि मुलांचा सपोर्ट, मुलांना करणं हे जास्त माझ्यासाठी पण मी अजित बरोबर सगळे दौरे केले, त्याच्याबरोबर फिरले. त्यामुळे तोही काही मला असं वाटायचं ठीक आहे ना, ही इज वर्किंग, आय एम देअर, सो नो प्रॉब्लेम. म्हणजे मी त्याच्यात सॅटिस्फाय झाले, असं पण एक आहे. मुलींची नावं कोणी ठेवली? काय माहितीये काय झालं, जेव्हा मला पहिल्यांदा मुलगी झाली, तुला खोटं वाटेल, माझा पहिला प्रश्न काय असेल डॉक्टरला, सिझेरियन बेबी होती. तर माझी मैत्रीणच होती डॉक्टर, गायनेकोलॉजिस्ट. तर तिने माझ्या चारू मुलगी झाली बरं का. माझा पहिला प्रश्न होता, काळी आहे की गोरी आहे? कारण अजित फार गोरा आणि मी एक्स्ट्रीम ऑपोजिट. त्यामुळे मला प्रश्न पहिला असा वाटायचा, जर झाल्या तर दोन्ही काळ्या पाहिजेत, नाही तर मग दोन्ही गोऱ्या. नाही तर त्या दोघींची आपापसातली भांडणं की तू काळी आहेस किंवा मी गोरी, हे मला नको होतं. त्यामुळे मी पहिला प्रश्न दोन्ही मुलींच्या वेळेला पहिला प्रश्न हाच विचारला, काळी आहे का गोरी आहे सांगा, मग बाकीचं नंतर बघू. तर असे, आणि तेव्हा मी मनात म्हटलं होतं, जर काळी मुलगी झाली तर तिचं नाव नर्मदा, यमुना, गंगा असं काहीतरी ठेवीन. पण जर माझ्या काय झालं, स्वित्झर्लंडला मी गेले होते कॉलेजमध्ये असताना, स्पेन, जर्मनी, हॉलंड, स्विस, म्हणजे क्लासिकल डान्स परफॉर्मन्सेससाठी. आणि त्यावेळेस तिथे मी एका स्वित्झर्लंडला फॅमिलीमध्ये राहिले होते. त्या 2 मुलींची नावं होती योहाना अँड अँजेला. अच्छा. हां. आणि मला ती नावं प्रचंड आवडली होती. तर मी मनात म्हटलं, जर मला मुलगी झाली, त्यावेळेस मी त्यांना म्हटलं होतं, अगर मुझे बच्चियां हो गई ना कभी बेटियां, तो उनका नाम मैं तुम्हारे नाम पे रखूंगी, असं मी त्यांना, मी आता हिंदीत बोलते, ते मी तोडक्या फोडक्या इंग्लिशमध्ये त्यांना सांगितलं होतं. तर आणि खरंच मला पहिली मुलगी झाली योहाना, ती गोरी चिट्टी निघाली. मग मी म्हटलं, मग ठीक आहे, आता यमुना नको, नर्मदा नको, आपण तिचं नाव योहाना ठेवूया. आणि त्रिशालाच नाव मात्र काय झालं, नंतर मी त्रिशालाला घेऊन डॉक्टर कनकरे, माझ्या गुरूंचा एक फंक्शन होतं, त्यासाठी गेले होते. तर म्हणाला की काय नाव ठेवलं, तर तोपर्यंत मी नाव ठेवलं नव्हतं, माझ्या डोक्यात अँजेलाच होतं ठेवायचं. तर मी सांगितलं, इसका नाम मैं अँजेला रखने वाली. क्या चारू, बड़ी बेटी के नाम योहाना, छोटी बेटी का नाम अँजेला, नहीं 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 नहीं, तू कुछ अच्छा इंडियन नेम रखना. त्यावेळेस नेमकं मी काय कुठेतरी ते संजय दत्तच्या मुलीचं नाव त्रिशाला होतं. तर माझ्या डोक्यात तिलाच नेहमी अध्यक्षर ट आलं, त वर्ण, मला त वर्ण नावं सुचत नव्हती, म्हणून मग मी तेच नाव ठेवून दिलं. अशा करून ही दोन्ही पण छान आहेत, सुंदर आहेत दोन्ही नावं, छान, त्यांना सूट करतात. आणि अजितदादांचं काय म्हणणं होतं नावांवरून? त्याचं काही नाही, तुला जे, त्यात खरंच या बाबतीत तो एकदम हे होता की नाही, तुला जे पाहिजे ते. मग कधी त्याचं ऑब्जेक्शन नाही कुठल्या बाबतीत, काहीच नाही. म्हणजे कधीच या बाबतीत तो कधीच काही त्याचं इंटरफेअर नसायचा. तुला जे पाहिजे, तो म्हणायचा मी फार मोठे निर्णय घेतो की देश कुणी चालवायचा, पंतप्रधान कोण बनणार, हे कोण, हे जे असे घरातले फालतू असतात ना, की मुलींची नावं काय ठेवायची, फ्रीज कुठला घ्यायचा, टीव्ही, ते छोटे निर्णय माझी बायको घेते. म्हणजे खरं तर त्यांनी तुम्हाला फ्री हँड दिला होता अक्षरशः या बाबतीत. हो, असं त्या बाबतीत होतं. गाडी पण माझ्या आवडीची. हां, म्हणजे मला असं वाटलं ना, अजित यार छोटी गाडी में ज्यादा लोग बैठ नाही पाते. मग त्याने मला टाटा सुमो घेऊन दिली. त्या काळात पहिल्यांदा ती इझी वाली, तर मी टाटा सुमो चालवली. त्यानंतर मग त्याने काही वर्षांनी क्वालिस घेतली. 3 गाड्या होत्या आमच्याकडे त्यावेळेस, आणि त्या आम्ही तिघी चालवायचो. ड्रायव्हर पण होता, मी, अजित आणि ड्रायव्हर, आम्ही 3 जण ती गाडी चालवायचो. त्यामुळे तर अजितला त्या बाबतीत आणि मुलींची नावं ठेवण्यात माझाच वाटा आहे. अच्छा, वा. मुली शूटिंगला यायच्या तुमच्या शूटिंगला किंवा अजितदादांच्या शूटिंगला? हो, त्रिशालाला घेऊन मी गेले होते. त्यावेळेस ती फक्त 8-9 महिन्याची होती आणि मला तिला घेऊन जावं लागलं शूटिंग करायला. एकतर पहिल्यांदा मी शूटिंग केलं तेव्हा ती नाजुका म्हणून सिरियल केली होती.
तर त्याच्यात तेव्हा ती 8 महिन्याची होती आणि तिला घेऊन जाऊ शकत नव्हते त्यावेळेस. आणि त्यावेळेस आय वॉज फीडिंग हर. हां, पण त्याच्या आधी काय होतं की माझ्या लहानपणचा रोल 5 एपिसोडपर्यंत होता आणि मग ती वयात येते आणि मग माझा रोल होता. तर त्यावेळेस नाजुका मेन लीडमध्ये होते मी. तर मग आधी 2 दिवस फक्त टायटलचं शूटिंग करायचं होतं आणि त्यासाठी मला तिकडे जाणं पुण्याजवळच्या एका गावात जायचं होतं. तर मग हिला मात्र मला फीड तोडायचं नव्हतं कारण त्याच्यानंतर परत 2 महिने शूटिंग नव्हतं माझं. तर मी नाईलाजाने तिला ठेवलं घरामध्ये, गेले आणि कसं बसं ते मला खूप त्रास झाला त्यावेळेस. ते करून मी आले प्रथम आणि त्या मुलीला फीड करायला घेतलं. तर असं जवळजवळ 8 महिने मी तिला फीड केलं होतं. त्यानंतर जेव्हा आम्ही याची फिल्म होती कुठली बरं, मायाची साडी, हां, त्या फिल्ममध्ये माझं विजय चव्हाणच्या ऑपोजिट रोल होता. तो छोटा रोल होता पण चांगला रोल होता. पण त्याचं जवळजवळ 7-8 दिवस शूटिंग होतं. त्यावेळेस मी त्रिशाला मला वाटतं दीड वर्षाची वगैरे होती तेव्हा तिला घेऊन मी गेले होते शूटिंगला. आणि त्यानंतर जेव्हा कधी अजित बरोबर शूटिंग असायचं तर जिथे जिथे मुलांना घेऊन जाणं शक्य होतं, सुट्ट्या असतील का काय असेल, तर आम्ही मुलं आणि आम्ही सगळे एकत्र गोव्याला गेलो होतो. नंतर जयपूरला हेच हम साथ साथ त्याचे शूटिंग करायला गेलो होतो. तर नेहमी त्या मुली माझ्याबरोबर जेव्हा कधी शक्य असेल, त्यांच्या सुट्ट्यांचा प्रॉब्लेम तेव्हा माझ्याबरोबर असायच्या त्या. मग नंतर मग ऑफकोर्स मग हळूहळू नंतर माझंही जाणं कमी झालं बिकॉज त्यांच्या शाळा सुरू झाल्या. मग ते ॲडजस्ट करून आम्ही जायचो मग त्यानंतर. तर शूटिंगला जाणं असायचं आमचं. अच्छा. अजितदादांच्या खाण्यापिण्याच्या आवडी काय होत्या? काय झालं ना की त्याला सुरुवातीला जेव्हा आमचं लग्न झालं त्यावेळेस सुरुवातीला आम्ही जेवणाचे प्रकार विविध करायचो घरामध्ये किंवा बाई ठेवली होती तरी पण माझं त्यात हात असायचा की आपण हे करूया ते करूया. तर त्याला थोडंसं अचानक त्याच्या शरीरामध्ये फरक पडायला लागला की तो तब्येतदार दिसायला लागला. मग मात्र त्याने स्वतःला आवर घातला की नाही, आय शुड नॉट लुक बॅड ऑन स्क्रीन. आणि मग त्याने स्वतःची काळजी घ्यायला सुरुवात केली आणि मग हळूहळू त्याचं जेवणातल्या बाबतीत तो थोडासा फक्त फ्रूट्स खाणं किंवा मग अंडे ऑमलेट बनवून किंवा सकाळी नाश्त्याला फक्त छोटी भुर्जी किंवा रोटी असं सिम्पल त्याचं होतं. आणि जेवणाची फार आवड नव्हती अजितला. तो फार कमी जेवायचा आणि त्यामुळे त्याला जेवणाबाबतीत त्याला हे मात्र आवडायचा सिंधी मटण, इलायची का मटण फोटे में. आणि मग ते शिकले मी त्याच्यासाठी. हां, मी सिंधी कढी बनवायला शिकले, साई भाजी म्हणतात ती बनवायला शिकले किंवा बटाटे जे त्यांची पद्धत असते करायची त्याला काय म्हणतात ते पण मी बनवायला शिकले. त्यानंतर मी मटण फोटे में बनवायला शिकले त्याच्यासाठी. आणि त्याला आणि अजित सिंधी होता माहिती आहे ना तुला, त्यामुळे त्याला सिंधी मटण फार आवडायचं, ते सिंधी पद्धतीने केलेलं. मग आमच्या घरी हळूहळू मी शिकले अहमदाबादला जाऊन त्या लोकांकडून, माझ्या मोठ्या जावांकडून, आणि त्यांच्याकडून शिकले आणि मी ते बनवायला लागले घरात. आजही माझ्या मुलीला योहानाला सिंधी मटण खूप आवडतं. मला पण शिकवा. अक्षर आणि फार सोपं गं, खूप टेस्टी, फार सोपं. आणि सगळ्यात महत्वाचं आपल्याला त्याचं हे बसत नाही, म्हणजे ऍसिडिटी होत नाही, काही नाही, आणि पोटाला हलकं. म्हणजे आपण सकाळी जरी पोटभर जेवलो तरी संध्याकाळी अगदी हलकं वाटतं, कारण अजिबात त्याचा भार कारण त्यात नारळ नसतं, काही नसतं, टोमॅटोमध्ये बनवलेलं अप्रतिम असतं ते मटण, फार छान. तर ते अजितला ते मात्र फार आवडायचं खायला. तर आठवड्यातनं एकदा त्याला सुट्टी असली काय असली की आमच्याकडे मग ते हमखास सिंधी मटण बनायचं आणि हमखास अजितच्या आवडीचे पदार्थ बनले जायचे. त्याला नॉनव्हेजची आवड होती, पण ते दिवस पाळायचा, म्हणजे आठवड्यातले 3 दिवस तो खायचा नाही. धार्मिक होते ते? त्याला आवड होती देवाची पूजा केल्याशिवाय घराबाहेर पडायचं नाही. साधी, म्हणजे असं फुलं वाहिली, नमस्कार केला, एखादी अगरबत्ती लावली, एवढंच. पण ते मनापासून त्याला ती आवड होती. आणि आंघोळ करताना नेहमी स्तोत्र म्हणायचा. हां, तर तसा तो धार्मिक तसा थोडाफार होता, पण खूप अवडंबर नव्हतं त्याचं. म्हणजे फार मोठी पूजा, फार मोठं काही असं काही नव्हतं त्याचं, किंवा तुम्ही धार्मिक क्षेत्राला भेट द्या असाही त्याचा प्रकार नव्हता. तो म्हणायचा काम हेच आमचा धर्म आहे, काम हेच आमचं काम हे आहे, म्हणजे आमचं वर्शिप आहे. त्यामुळे तो जास्त त्याच्याकडेच ओढा होता, पण त्याला मनात श्रद्धा होती सगळ्यांबाबतीत. आणि कुठल्या गोष्टी दादांना अजिबात आवडायच्या नाहीत? अजितला फार क्वचित तो नकार दाखवायचा कुठल्या गोष्टीला. त्याला माझं ओरडणं आवडायचं नाही, त्याला लाऊडली बोलणं आवडायचं नाही. आणि मी मराठी होते,
ते माझ्या रक्तात होतं. ठासून बोलल्याशिवाय आपल्याला म्हणजे आपल्याला वाटत नाही ना आपण बोललो पण त्याला पण तेही त्याने ऍडजस्ट केलं. नाही म्हणणार नाही करायला त्या व्हायचं नाही त्याचं, म्हणजे तो सॉरी तेही त्याने ऍडजस्ट केलं, नाही म्हणाला नाही तो. पण तरी पण मला असं वाटतं त्याला ते आवडत नव्हतं. कधी कधी मी जरा चिडले की खूप रागाने बोलायचे तर त्याला ते आवडायचं नाही असं मला वाटतं. आणि मुलींवर अतिशय जीव ना. अरे बापरे, मुली म्हणजे त्याचे जीव की प्राण होता. आणि आता मुलींना विचारलं तर त्यांच्याकडूनही कळेलच की बाबा इतका तो त्याचं जसा मुलींची येण्याची वेळ झाली की आधीच तो हे लावून ठेवायचा टीव्हीवरती नॉडी वगैरे काय त्या सिरीज. जशा मुली घरात आल्या की त्यांनी बॅग टाकली, हे केलं ते केलं की जाऊन पप्पांच्या बरोबर. आणि माझी धाकटी मुलगी आहे ना त्रिशाला, ती तर त्याच्या खांद्यावर चढून 2 पाय टाकून त्याच्या पाठीवर चढून आणि मग ती टीव्ही बघत बसणार. अजितला थोडं ड्रिंक करायची सवय होती ना, तर तो कधी घरात असला आणि सुट्टी असली की करणार, तर ही काय करायची माहितीये, अजितला कळायचं तर ही माझं चेक करणार माझी मुलगी, तर तो ना 2 ग्लास ठेवायचा, एका थम्सअप आणि एका त्याचा. आणि मग त्रिशाला नाही मागितलं पप्पा आप क्या पी रहे हो, की तो काढून थम्सअपचा ग्लास देणार. मग ती खुशबू म्हणजे वास घेणार आणि मग ओके ठीक आहे असं. म्हणजे तिचं फार लक्ष असायचं अजितवरती या बाबतीत. आणि अजित फार म्हणजे गोड होता मुलांच्या बाबतीत. फिरायला नेणं, गाडीने कुठे कुठे पाठवणं, म्हणजे त्यांच्या पिकनिक अरेंज करून देणं, किंवा स्वतः आम्ही पिकनिकला जायचो बरेचदा, बाबांच्या गावी जायचो, बाबांच्या तिकडे पसरणीला, मग जत्रा अटेंड केल्या अनेक बाबांकडे पण. त्यामुळे बाबांबरोबर पण आम्ही खूप छान त्यावेळेस दिवस काढले. आठवड्यातलं म्हणजे महिन्यातनं एकदा तरी बाबांकडे व्हिजिट असायची. अजित पण असायचा. मग जाताना अशा बिअरच्या बाटल्या, केक, फ्रुट्स असं सगळं घेऊन बाबांकडे जायचं. कारण पार्टी, अजिताला म्हणजे पार्टी असं वातावरण असायचं घरामध्ये. ते नंतर आधी काही विरोध वगैरे? बाबांचं तसं डायरेक्ट विरोध कधीच नव्हता. बाबांना खरं म्हणजे मी लग्न करू नये असं वाटायचं. याचं कारण असं होतं की माझं करिअर चांगलं होईल अशी त्यांना गॅरंटी होती आणि ते त्या ह्याच्यावरनं चाललं होतं. त्यांना मी लग्न का करू नये, एक तर आमच्या फॅमिलीमध्ये थोडं लग्नाला बायकांच्या आयुष्यात खूप प्रॉब्लेम्स झाले होते, त्यांच्या बहिणींच्या आयुष्यात वगैरे. त्यामुळे त्यांना इव्हन त्यांच्या स्वतःच्या आयुष्यात पण झालं होतं ना की त्यांची बायकोचा डिवोर्स झाला होता, म्हणजे माझ्या सख्या आईचा. त्यामुळे त्यांना असं वाटायचं नको, आपल्या मुलीचं जर करिअर चांगलं होत असेल तर तिने करिअरवर लक्ष द्यावं. जेव्हा कधी आयुष्यात तिला वाटेल चांगला माणूस मिळेल तेव्हा तिने या गोष्टीकडे लक्ष द्यावं. तोपर्यंत तिने छान मित्रमंडळी असावीत तिला, पण तिने लग्नाच्या बंधात पडू नये, म्हणजे जबाबदारी घेऊन असं काही करू नये अशी बाबांची इच्छा होती. तर मी लग्न करावं असं मात्र बाबांचं म्हणणं नव्हतं. पण जेव्हा मी समोरच उभा केला माणूस की मी याच्याशी लग्न करणार आहे, त्यांनी नकारही दिला नाही आणि त्यांनी पूर्ण सपोर्ट केला मला. आणि अजित त्यांना खूप आवडायचा. अजितला नेहमी म्हणायचं की अरे तो वाच्छानी म्हणजे काय माहितीये का, त्याला कुठलीही वांछा नाही, म्हणजे त्याला कुठलाही मोह नाही, कुठलीही अपेक्षा नाही, आणि असा माणूस हा चारूच्या आयुष्यात आलाय. वा. तुमच्या आणि अजितदादांच्या कायम पाठीशी उभे राहणारे, तुमच्या दिल के करीब असणारी अशी माणसं कोण? अजित गेल्यावर मला जाणवलं की माणसं फक्त नाव, प्रतिष्ठा, पैसा याला महत्त्व देतात. माझं काम बंद झालं होतं, कमी झालं होतं. नो डाऊट माझा दर्जा होता, बाबांच्यामुळे असेल, अजितमुळे असेल, एक दर्जेदार व्यक्तिमत्व म्हणून माझी नोंद होती. पण अशा वेळेस मदत करायला कोणी येत नाही. अजित गेल्यावर जाणवलं की माणूस महत्त्वाचा नसतो, त्याचं त्या वावरणं किंवा त्या क्षेत्रात राहणं, ज्या क्षेत्रात त्याने नाव कमावलं आहे त्या क्षेत्रात तो असेल तरच त्याला मान असतो, तो नसेल तर त्याला. आणि म्हणून आपण बऱ्याच कलावंतांना बघतो की नंतर ते मोडून पडतात. कारण का, त्यांना असे अनुभव येतात. तर मलाही तो अनुभव आला. मला असं जाणवलं की आपलं कुणीच नसतं. आणि माझ्यातही माझाही एक थोडा स्वभाव असा आहे की कोणाच्या दरवाजात जायचं नाही. त्यामुळे मी काय केलं, मी बघितलं की कुणी मला रिस्पॉन्स देण्यापेक्षा मी वाट बघितली की लोक मला कॉन्टॅक्ट करतात का. मला कोणीही कॉन्टॅक्ट केलं नाही अजित गेल्यावर. म्हणजे अक्षरशः पंकज कपूर फॅमिली आमच्या अगदी क्लोज होती, किंवा असे बरेच, म्हणजे बरीच नावं घेता येतील. आता त्याच्यातले फक्त माझ्या 2 मैत्रिणी आहेत अतिशय जवळच्या, त्या म्हणजे डॉक्टर सुजाता वाघ, माझी गायनेकोलॉजिस्ट मैत्रीण आहे. तिने मला खूप
प्रेम दिलं, सांभाळलं अजित गेल्यावर पण. आणि दुसरी सुष्मिता मुखर्जी, शी इज अन ॲक्टर, तर ती पण माझ्या खूप जवळ आहे, अजूनही ते माझ्याशी कनेक्टेड आहेत. आणि बाकीचे जे काही जवळच्या काही कॉलेजच्या माझ्या मैत्रिणी किंवा काय असं सोडल्याच मला असा अनुभव आला की नाही, म्हणजे काही अर्थ नसतो. ज्याने काम केलं त्याने काम करतच राहावं, काम कधी सोडू नये. काम जर सोडलं तर तुमची व्हॅल्यू संपते. आणि हा मोठा धडा मला अजित गेल्यावर मिळाला आहे. पण त्याच्यातनं मी शिकले नाही तरी माझ्या मुलींना मात्र मी ते शिकवते, त्यांना त्यासाठी मी मदतही करते की नाही तुम्ही काम करा, कारण माझ्या बाबतीत जे घडलं ते तुमच्या बाबतीत होऊ नये. पण नशिबाने मला कोणाच्या दरवाज्यात जावं लागलं नाही, ही देवाची कृपा आहे किंवा काही पुण्यकर्म आहे आपलं, की अजितचं पुण्यकर्म. पण तरी पण हा अनुभव मात्र मला आला की कोणी आपलं नसतं, तुम्ही स्वतःचे असता. आणि तुमची हाताच्या बोटावर मोजण्यात काही 2-4 मित्रमंडळी ती तुमची असतात. आणि जोपर्यंत आपण काम करतो तोपर्यंतच लोक आपल्याबरोबर असतात, नाहीतर कोणाला काही पर्वा नसते. आताही अजितदादांची एखादी लकब किंवा सवय जी तुम्ही कधीच विसरू शकणार नाही? हां, तो काय करायचा माहिती, म्हणजे तो घरात आला, पहिलं घरामध्ये पाऊल टाकलं, रात्री 10 वाजता यायचा, 11 वाजता यायचा, चारू अशी हाक मारायचा. पहिलं चारू कुठे, हा, आणि मग मुली. आणि मग आम्ही तर कित्येकदा असं करायचो, आम्ही लपून बसायचो. मुलींना पण मी म्हणजे छुपछाप छुपछाप छुपछाप, आणि मी पण लपून बसायची. तो पहिला येऊन दरवाजात अगदी आम्ही अशा, कारण घर फार मोठं होतं आमचं, वर्सोवाला घर आहे माझं ते, तर ते खूप प्रचंड मोठं घर होतं. तर आम्ही मस्तपैकी लपून बसायचो, कारण ते 2-2 टेरेस होते, मोठा हॉल होता आणि 4-4, 5-5 बेडरूम होत्या. त्यामुळे मग तिथे आहे, म्हणजे अजूनही आहे ते घर माझं. तर तिथे आम्ही लपून बसायचं कुठेतरी एखाद्या कोपऱ्यामध्ये. आणि अजित सगळीकडे शोधायचा, अख्खं घर शोधायचा. मग नाईलाजाने अरे कहाँ गए. मग घरात ते 2-4 सर्वंट असायचे. आणि मग कपडे बिपडे बदलून तो आपला असा बसलेला असायचा. मग आम्ही जाऊन एकदा अजित. तर आमची असं खूप, म्हणजे त्याची हाक, सगळ्यात महत्वाची त्याची हाक. मला चारू म्हणून जे काही मला बोलायचं ते मला फार आवडायचं. आणि ती सवय मी त्याची बरेच वर्ष, तो गेल्यानंतर माझ्या कानात ती हाक, अनेक वर्ष ती हाक माझ्या कानातनं जात नव्हती, इतकी ती मला प्रिय होती. आणि आम्ही कधी एकमेकांशिवाय तसे दूर राहिलो पण नाही ना, त्यामुळे मग ते थोडंसं ते तापदायक झालं होतं मला काही वर्ष. सॉरी, त्यांच्या आठवणीने तुम्हाला जर का त्रास झाला असेल? काही नाही, त्रास नाही काही. शेवटचा एक प्रश्न हो विचारते. हो हो हो, नक्की नक्की. अजित वाच्छानी म्हणजे तुमच्यासाठी काय? उत्कृष्ट माणूस, उत्कृष्ट वडील, ग्रेट ह्युमन बीइंग आणि फंटास्टिक ॲक्टर, असे 4-5 त्याच्यातले गुण. आणि माझा अत्यंत जवळचा, अत्यंत, म्हणजे मला आयुष्य संपल्यासारखं झालं अजित गेल्यावर, इतका जवळचा माणूस. त्यामुळे अजितबद्दल मी एवढं सांगेन की ही वॉज अ फंटास्टिक पर्सन. त्यामुळे मला नंतर कोणीच, म्हणजे मला वेन अजित वॉज नॉट देअर, आय वॉज जस्ट 45 काहीतरी माझं वय होतं. अनेकांनी म्हणजे माझ्या बाबतीत काही लोकांनी मला विचारणा पण केली होती, पण मला कुणाच्याच बाबतीत पुढाकार घ्यायची इच्छा झाली नाही. याचं कारण असं की मी अजितला विसरू शकत नव्हते. तर मला असं वाटतं की अजितसारखा अजितच दुसरा कोणी होऊ शकत नाही. तुम्ही 45 होता आणि ते गेले तेव्हा 52. अच्छा, व्हेरी यंग, म्हणजे त्यामाने. आणि काय गं, म्हणजे माझं लग्न, आमचं 16 वर्ष लग्न टिकलं सुलेखा. आणि तुला खोटं वाटेल, अप टिल 16 years ही वॉज वर्किंग. त्यामुळे तो, म्हणजे त्याला शेवटपर्यंत त्याचं एक छोटंसं काहीतरी ऑपरेशन झालं आणि ते ऑपरेशन वाढलं आणि त्याच्यामध्ये त्याचा व्हेंटिलेटरवर गेला आणि ही डाईड. म्हणजे असं अचानक. फक्त एकच होतं की तो नेहमी मला म्हणायचा की 50 नंतर मी जाणार. अच्छा, त्याला कुठेतरी जाणीव होती, त्याला ते सतत जाणवायचं. तो मला नेहमी म्हणायचा. त्याचा 50वा वाढदिवस आम्ही मोठ्या दणक्यात साजरा केला होता आमच्या घरामध्ये. आणि सगळी एक मेलं सपनो का म्हणून सिरियल त्याने केली, त्यातल्या ॲक्टर दीना पाठकपासून सगळे आले होते आमच्याकडे. बोल. आणि सगळे आता गुजरातीमधले जे अपरा मेहता वगैरेच्या टॉप ॲक्टर्स दिसतात, मनोज जोशी वगैरे, सगळे आमच्याकडे आले होते. तर त्यावेळेस पण तो जेव्हा पार्टी संपली तेव्हा तो शोभना देसाईच्या असं खांद्यावर डोकं, 50 के बाद मैं जाऊंगा. काय असं? काय माहीत नाही मला, कधी विचारलं मला. नाही? मी कित्येकदा विचारलं पण त्याने मला सांगितलं नाही. त्याला त्याची जाणीव होती, त्याला कोणीतरी सांगितलं असेल, आय डोंट नो. आणि तसे किस्से घडले. म्हणजे त्याच्या 50 नंतर त्याला 2 ॲक्सिडेंट झाले होते आणि नेमके वर्षाच्या गॅप नंतर.
आणि तिसऱ्या वेळेस काय झालं, एप्रिलमध्ये दरवर्षी अजितची 50शी झाल्यावर एप्रिलमध्ये ॲक्सिडेंट व्हायचे. तर एकदा झाला जेव्हा ही वॉज 50 कम्प्लिटेड तेव्हा एकदा झाला 50शी नंतर. आणि परत सेकंड टाइम आम्ही घरचं रिडेव्हलपमेंट करायला घेतलं. त्या घराच्या खड्ड्यात तो पडला. आणि असं असताना मग एवढ्या पेनमध्ये पण तो काम करत होता. आणि मग नंतर एप्रिलमध्ये पुन्हा असं वाटलं की आता त्याला असं वाटलं नाही आता काय, त्याला सारखं मनात होतं ना, आय विल बी नॉट देअर. त्यामुळे तो एप्रिलमध्ये काही झालं नाही. तो रिलॅक्स झाला. म्हणजे त्याला असं वाटलं चलो नाही कुछ होने वाला आहे असं काहीतरी असं. म्हणजे मी हे अंदाज बांधते नंतर, कारण हे सतत घडल्यामुळे. आणि मग जूनमध्ये जून जुलै ऑगस्ट ही डाईड. ही वॉज नो मोर. आणि इट वॉज सो शॉकिंग. मला काय झालं माहिती आहे, तोपर्यंत सगळं काही अजित आणि त्याचे सेक्रेटरी आणि ते सगळे लोक सगळं काम बँकेच्या पासून सगळी कामं ते लोक बघायचे. आणि मला काहीच कल्पना नव्हती. मी अगदी माझ्या मस्तीत, नवरा आहे कमावत आहे, ठीक आहे आपण काही जास्त काम करत नाही आहे पण चाललं आहे. आणि माझ्या अपेक्षा फार कमी होत्या. मला काही खूप दागिन्यांची आवड नव्हती का असं काही अशा काही मला आवडी नव्हत्या की त्यात मी पैसा घालवते वगैरे असं काही प्रकार नव्हता. आय वॉज अ सिम्पल वुमन दॅट टाईम ऑल्सो. तर तेव्हा मग नंतर मला जाणवलं अरे आता हे सगळं मला बघायचं आहे. आणि मला काहीच त्यावेळेस कळत नव्हतं की बँकेचे व्यवहार आता मला. आणि अजितला डॉक्टरनी मला शेवटचं सांगितलं की नो ही विल बी नो, म्हणजे आता. आणि त्यावेळेस ना एवढं काही मेडिकली एवढं पुढारलेलं नव्हतं. तर डॉक्टरनी जेव्हा मला सांगितलं की ही विल बी नो, म्हणजे आता नाही आहे त्याचं काही शक्यता. आणि मला बँकेतनं काही पैसे गोळा करून ते भरायचे होते बँकेत. तर मी उतरले गाडीतून आणि ड्रायव्हरला परत जावं लागलं कारण त्याला काहीतरी काम होतं. आणि रस्त्याने चालत येताना मी एकच विचार केला, चारू तू आता जमिनीवर आलीस, आकाशात उडत होतीस नवऱ्याबरोबर, आता तू डाऊन, आता रस्त्यातनं चालायला शिक. असा विचार माझ्या मनात तेव्हा आला. आणि मग बाकीच्या पुढची प्रक्रिया घडली. पण सांगते की अशा जाणीवा पत्र तेव्हा मला झाल्या. आणि अजितचं जाणं हे खरंच खूप तापदायक गोष्ट होती आमच्या आयुष्यात. तुम्ही विजयदादांबद्दल मगाशी सांगत होता. हो, विजय चव्हाण माझा खूप चांगला मित्र. म्हणजे आम्ही कॉलेज जीवनापासून एकमेकांना ओळखत होतो. जेव्हा शेवटच्या सगळ्या प्रक्रिया पार पडल्या आणि मी असे हताश बसले होते तिकडेच बाजूला, इतक्यात विजय चव्हाण आला. माझ्या हातात काही असे हे दिले, कागदांचे मोठे हे दिले. आणि मी असं बघितलं, डेथ सर्टिफिकेट होता. म्हटले काय विजय, हे काय? चारू पुढे तुला हेच कामाला येईल. कारण त्याने तिकडे धावपळ करून त्या लोकांशी बोलून आता चारू हे कुठून करणार जावं, नंतर मग तिला याचीच गरज पडणार आहे. आणि त्याने ते मला बनवून दिलं. आणि नंतर खरंच ते माझ्या खूप कामाला आलं. प्रत्येक ठिकाणी जेव्हा मला काही करायला लागलं तेव्हा ते डेथ सर्टिफिकेटच मला द्यावं लागलं. आणि तेव्हा मला प्रत्येक वेळेस मी मनातल्या मनात विजयचे आभार मानले की विजय थँक्यू सो मच. त्यावेळेस तू मला जाणीव करून दिलीस की आता हेच तुझ्या कामाला येणार आहे. ताई सॉरी सगळ्या. नाही बोलण्याच्या ओघात मी इमोशनल झाले असेल, पण तसं काही नाही आहे. आमच्यामुळे त्रास होतोय ना. थँक्यू सो मच ताई. आपण आता मुलींशी बोलूया. येस ऑफकोर्स, त्यांच्याकडूनही तुम्हाला बरीच माहिती. थँक्यू सो मच. त्रिशाला योहाना, वेलकम वन्स अगेन. थँक्यू सो मच. सगळ्यात आधी तुम्हाला विचारायचं आहे मला की मला आईकडून तुमच्याबद्दल कळलंच, पण तुमच्या करिअरबद्दल, तुमच्याबद्दल आणखीन थोडं डिटेलमध्ये मला जाणून घ्यायचं आहे. सो त्रिशाला, तुझ्यापासून सुरुवात करूया. तू काय करतेस आता? आता मी ॲडलॅब्स फिल्म्स प्रोडक्शन हाऊस आहे. त्याच्यात आय वर्क ॲज अ पर्सनल असिस्टंट अँड ॲज ए EA टू दी ओनर ऑफ ॲडलॅब्स. दॅट्स मनमोहन शेट्टी, पूजा शेट्टी अँड आरती शेट्टी. एक्झिक्युटिव्ह असिस्टंट. ओके. आणि मी 10 years एव्हिएशनमध्ये ॲज अ कॅबिन क्रू काम केलेलं आहे. अँड आता इट्स अ नॉर्मल कॉर्पोरेट जॉब दॅट आय एम डुईंग. अच्छा. आणि लग्न किती साली झालं? लग्नाला 3 वर्ष झाली आता. आणि मला 2 yearsची एक छोटी मुलगी आहे. अच्छा. अमायरा ठाकूर. अच्छा. आणि मिस्टर काय करतात? ही इज ऑल्सो इन कॉर्पोरेट ओनली. ही वर्क्स विथ टेकएम ॲज अ मॅनेजर. अच्छा. वा. योहाना, तू सांग ना.
माझी करिअरची सुरुवात झाली विथ सूरज बडजात्या. आय वॉज असिस्टंट डिरेक्टर सूरज बडजात्याला इन द फिल्म विवाह. तर 1 वर्ष मी त्यांच्याबरोबर काम केलं ॲज अन असिस्टंट डिरेक्टर. तेव्हा मी 17 वर्षाची होते. अच्छा. आय हॅव ऑल्सो वर्क विथ सत्यदेव दुबेजी ॲज अ थिएटर ॲक्टर. आणि त्यांच्याबरोबर मी नाटक आणि त्यांच्याबरोबर फिरणं, दिल्ली वेली सगळीकडे गेली. अँड आय हॅव लर्न्ड फ्रॉम हिम ॲक्टिंग अँड परफॉर्मिंग. मग मी जबरदस्त पिक्चर केली विथ महेश कोठारे. आणि त्याच्यानंतर अजूनही चांदरात आहे सिरियल केली. मुक्तीबंधन म्हणून कलर्सवर सिरियल केली. आणि महाराष्ट्र शाहीर आता रिसेंटली 2024मध्ये बाबांची म्हणजे शाहीर साबळे यांची फिल्म जी रिलीज झाली होती त्याच्यात मी मम्मीचं रोल मी केलाय. अरे वा. अरे वा. तर ऍक्टिंगमध्ये हे सगळं मी केलंय. अदर दॅन दॅट थिएटर आय हॅव डन अराउंड थिएटर फॉर 12 years. वा. सो गुजराती थिएटर मला बरं. 4 लँग्वेजेस खूप चांगले येतात. अगं बाई. आणि गुजराती थिएटर आय एम डुईंग सिन्स 12 years. आणि मी संजय गोरडिया आणि सिद्धार्थ रांदेरिया आणि प्रतिमा टी आणि रोहिणी हटंगडी सगळ्यांबरोबर गुजराती नाटक केलंय. अँड आय एम व्हेरी लकी की मी खूप काम केलंय गुजराती नाटकांमध्ये. आय हॅव ट्रॅव्हल टू लंडन, दुबई, मस्कत. आय एम गोइंग टू कॅनडा इन मार्च, आफ्रिका, केनिया. आय हॅव ट्रॅव्हल्ड ऑल दीज प्लेसेस विथ माय थिएटर. मग माझी सुरुवात झाली डबिंगमध्ये. सो आय हॅव डब फॉर सिरीज ऑन नेटफ्लिक्स, ॲमेझॉन, जसं मनी हाइस्ट. अरे वा. त्याच्यात हिंदीमध्ये कुठला रोल केला? एक अरियादना कॅस्कॅलिस म्हणून एक कॅरेक्टर आहे जी बर्लिनला पटवते. तर तिचं जे हिंदी व्हॉइस आहे ते मी दिलंय. एखादा डायलॉग. तुझा आवाज खूप सुंदर आहे. थँक्यू. सर, मैं आपके लिए कुछ भी कर सकती हूँ, बस मुझे अपनी टीम में शामिल कर दो. मस्त. खूपच छान. इफ यू सी द सिरीज तुम्हाला कळणार. मी बघितली आहे मनी हाइस्ट पण इंग्लिशमध्ये इंग्लिशमध्ये बघितली पण खास तुझ्यासाठी आता खूप चांगला रोल केला होता म्हणजे डबिंग मध्ये. फेमस म्हणून आहे योयो हनी सिंगचं. अच्छा. इट्स ऑन नेटफ्लिक्स. मी बघेन. त्याच्या सिस्टरचा जे रोल आहे इंग्लिश मध्ये जे डब आहे ते मी केलंय. प्लीज वॉच इट. तुम्हाला खूप मजा येईल. अरे वा. नक्की बघेन. येस. So my career has gone from theater to dubbing to serials to films. सो बाबांच्या आठवणींपासून सुरुवात करूया का? हो. सो आम्ही त्यांना पप्पा असं म्हणायचो. आणि ही वॉज वन ऑफ द मोस्ट वंडरफुल ह्युमन बिईंग्स. म्हणजे ते नेहमी माझी काही एक्झाम असली मॅथ्स किंवा काही तर त्यांना नेहमी आठवण राहायची की विच पेपर आय हॅव. आणि त्याच्यासाठी ते कॉल करून विचारायचे की तुझं एक्झाम कसा होता. ही वॉज अ व्हेरी अटेंटिव्ह फादर. आणि एक वेळा मी व्हाईस कॅप्टनसाठी स्कूलमध्ये इलेक्शनमध्ये आय वॉज गोइंग टू स्टँड. आणि मी एक गाणं बनवलं होतं. मैं नए गीत सुनाऊं, मैं नए रंग सजाऊं, मैं नए रूप दिखाऊं तुम्हें. आणि इट वॉज अ व्हेरी डिफरंट एक असं गाणं होतं की व्हाईस कॅप्टनसाठी असं गाणं कोण गातं. तर मी त्यांना ऐकवलं आणि सांगितलं की पप्पा या स्पीच मध्ये मी असं गाणं गाऊ का. पप्पाने सांगितलं हो गा, तू जिंकणार. आणि मी जिंकली. आय बिकेम द व्हाईस कॅप्टन ऑफ द स्कूल दॅट टाइम. तर अशा खूप आठवणी आहेत. त्यांना मी नेहमी विचारायचे मी काय घालू. बट ही वॉज व्हेरी पॉसेसिव्ह. म्हणजे छोटे स्कर्ट नाही, बॉयफ्रेंड नाही, हे नाही ते नाही. ही वॉज एक्स्ट्रीमली पॉसेसिव्ह. खूप जास्त पॉसेसिव्ह होते ते. पण वंडरफुल फादर. सगळ्यात जास्त काय आवडायचं त्यांच्यातलं तुम्हाला? पप्पांची आठवणी म्हणजे त्यांना फेस्टिवल सेलिब्रेट करायला खूप आवडायचे. तर होलीच्या दिवशी सगळे फ्रेंड्स फॅमिली सगळे घरी यायचो आणि आम्ही पार्टी करायचो. खूप होळी खेळायचो. आणि इवन दिवाळीच्या वेळेस गेट टुगेदर्स खूप व्हायचे. पप्पाच्या वेळेस हे सगळं खूप व्हायचं. देयर वॉज अ लॉट ऑफ खूप पार्टीज, गेट टुगेदर्स. आणि देयर वर ऑलवेज पीपल ॲट होम. घरी लोक असायची ऑलवेज. तुला काही आठवत असेल तर? मला पप्पांचं हेच सगळं. ते किती अटेंटिव्ह होते. आणि एक असा पॉईंट होता जेव्हा मी शाळेसाठी कधी उठायचे नाही. आय यूज्ड टू फील व्हेरी लेझी. तर ते मला उठवायचे, रेडी करायचे आणि शाळेला पाठवायचे. ही वॉज अ व्हेरी गुड फादर. लाईक ही वॉज वन ऑफ द बेस्ट. व्हेरी केअरिंग, खूप लव्हिंग. आणि लाईक आय सेड
खूप अटेंटिव्ह आणि तेच सगळे पार्टीज, सनत व्याज आणि एक महलो सपनो का सिरियल झाला होता तेव्हा त्यांच्या सेटवर जाणं, सगळ्यांना भेटणं. आता एक फिल्मचं प्रीमियर होतं उम्रो म्हणून, इट्स अ गुजराती फिल्म. त्याच्या प्रीमियरला मला बोलवलं होतं, तर ती वंदना पाठक भेटली. तर ती आठवणी काढत होती पप्पांची, की आय टोल्ड हर दॅट मी अजित बच्चन यांची मुलगी आहे. तर ती आठवणी काढत होती की कसे आम्ही लोणावळ्याला गेलो होतो एक महलो सपनो काच्या शूटिंगच्या वेळी आणि तिथे JD सर आणि वंदना पाठक आणि विपुल शाह सगळे वी वर टुगेदर आणि मस्त जेवण आणि इट वॉज लाईक पिकनिक फॉर अस. मग आम्ही गेलो होतो ऑन सेट्स ऑफ हम आपके हैं कौन, जिथे मी फर्स्ट टाइम सलमान खानला विदाऊट शर्ट बघितलं होतं आणि आय वॉज टोटली क्रशिंग ऑन हिम. आणि मग आम्ही गेलो होतो हमसाचा त्याच्या सेटवर जोधपूरमध्ये. सारा अली खान, सैफ अली खान यांची मुलगी, त्यांच्या मुलीबरोबर आम्ही खेळलोय. तिला तर आठवत नसेल पण आम्ही स्विमिंग केलंय. अमृता सिंग तेव्हा होती, तर वी हॅव गॉन फॉर स्विमिंग विथ देम. आणि ही सगळी आठवणी आहेत आमची आणि कधी जाणार नाही. आम्ही पंकज कपूरच्या घरी almost every birthday, every सना is a very good friend. सना कपूर, शाहिदची बहीण, तर तिच्या बर्थडे पार्टीज साठी आम्ही नेहमी जायचो. आणि सना इज अ व्हेरी व्हेरी गुड फ्रेंड ऑफ माइन. तर ती पण मला ओळखते. जर तुम्ही सांगणार योहाना तर ती ओळखणार की हा योहाना. शाहिद कपूर बसलेला असायचा आणि पंकज कपूर पण आम्ही जेव्हा लंच करायचो तेव्हा तो शाहरुख खानची ऍक्टिंग करून आम्हाला दाखवायचा. कोण? पंकज कपूर. तर ही सगळी आठवणी आहेत जे ग्लोरी डेज होते पप्पांचे. तेव्हा आम्ही हे सगळं बघितलेलं आहे. काय या तू पण हसल्यावरती अशी लाल होतेस बाबांसारखी ना. जेनेटिक्स. पण बाबांचा सहवास मिळाला का तुम्हाला? ऍक्च्युली जेव्हा त्यांची गरज बिझी होते ना. हो, पण ते खूप अटेंटिव्ह होते. व्हेरी मच. मम्मीपेक्षा जास्त, टू बी व्हेरी ऑनेस्ट, थोडे ते जास्त अटेंटिव्ह. नाही फॉर मी मम्मा वॉज ऑलवेज देअर. फॉर मी पप्पा. बट पप्पा वॉज पण ऑलवेज असायचे. असं कधी नाही की माय पेरेंट्स आर ऍब्सेंट. नेव्हर. माय पेरेंट्स वर ऑलवेज प्रेझेंट अँड आय एम व्हेरी लकी की मला एक खूप चांगलं चाइल्डहुड भेटलंय मम्मा आणि पप्पांमुळे. आणि खूप अटेंटिव्ह होते, बिझी होते तरी अटेंटिव्ह होते. मम्मा मला सेट्सवर घेऊन जायची. आम्ही किती वेळा एक महलो सपनो काच्या सेट्सवर पण गेलोत आणि खूप एन्जॉय केले. पण मला सेटवर खूप कंटाळा यायचा. मला खूप मजा यायची. खूप. एकदा तर सुजाता वाघ म्हणून आमची मम्माची फ्रेंड आहे, माझी आंटी, तर तिला अमिताभ बच्चनला भेटायचं होतं. अँड शी वॉज अ फॅन. मुझे अमिताभ बच्चन से मिला, अजीत तू मुझे मिला. तर मम्माने सांगितलं पप्पाला की चलो एक बार मिलाते. तर आम्ही सेट्सवर गेलो होतो. ते मूवी पप्पाने केली, आंखे मूवी केली होती, त्याच्या सेट्सवर गेलो. तर ते सगळे भेटले. अमिताभ बच्चन, अक्षय कुमार, सुष्मिता सेन, सगळे भेटले. एव्हरी वन वॉज सो स्वीट आणि एवढं स्वीटली त्या सगळ्यांनी फोटोज दिला आम्हाला पप्पांसाठी. अँड ऑल्सो दॅट वॉज वन इन्सिडेंट आय रिमेंबर. दॅट वॉज खूप चांगलं. अमिताभ बच्चन इज सो ग्राउंडेड अँड गुड पर्सन, व्हेरी गुड ह्युमन बीइंग. व्हेरी, इव्हन सुष्मिता सेन अ व्हेरी गुड ह्युमन बीइंग. सो ते आम्हाला आठवत आहे. ते एक इन्सिडेंट आहे. तुम्हाला कधी कळलं, म्हणजे कितव्या वर्षी कळलं की आपले वडील सुद्धा इक्वली ग्रेट आहेत? किंवा म्हणजे मला वाटतं जेव्हा मी हम आपके हैं कौन बघितलं तेव्हा. अच्छा. बिकॉज मैंने प्यार कियाच्या वेळी मी खूप लहान होते, पण स्टील माय फेवरेट फिल्म मैंने प्यार कियाच आहे. पण हम आपके हैं कौन जेव्हा मी, आय रिमेंबर राजश्रीच्या थिएटरमध्ये, राजश्री प्रोडक्शन्स जे आहे प्रभादेवीमध्ये, तिथे आतमध्ये एक छोटंसं थिएटर आहे. मी तर तिथे काम केलंय. विवाहाच्या वेळी येणं जाणं माझं चालतच राहतं. तर त्या थिएटरमध्ये मी पहिल्यांदा हम आपके हैं कौन बघितली बिफोर द रिलीज. कारण की ऍक्टर्ससाठी त्यांनी लहानपणापासून माहिती होतं. हो. आणि जेव्हा मी सूरजचं बघितलं होतं ना तेव्हा ते असे, आय स्टील रिमेंबर, मी काही 8-9 वर्षाची असेल आणि मी त्यांना पहिल्यांदा बघितलं आणि माझ्या मनात आलं मी एकदा तुमच्याबरोबर काम करणार. अँड देन ऍट द एज ऑफ 17 मी त्यांची असिस्टंट होते. सो इट वॉज अ बिग कोइन्सिडन्स. पण हो, सो आय थिंक मला तेव्हा कळलं की आवर डॅड इज समवन रिअली ग्रेट व्हेन हम आपके हैं कौन रिलीज. कारण की क्रेज होता. आणि मग शाळा कॉलेजमध्ये सुद्धा त्या पद्धतीची ट्रीटमेंट होती तुम्हाला? स्टुडंट्स आम्हाला विचारायचे तू अजित वछानी की बेटी आहे ना. ते रेग्युलर होतं. पण त्याच्यामुळे काही कळलं मला की ओ मैं ओके सेलिब्रिटी की बेटी हूँ. नाहीतर असं मला एवढं
कळायचं नाही. आय वॉज व्हेरी यंग, मला एवढं कळायचं नाही. पण त्याच्यामुळे काही स्पेशल ट्रीटमेंट वगैरे मिळायची? हो, मला तर खूप मिळायची आणि मी ती घ्यायची पण. मला नाही मिळायची. बट आय वॉज ऑल्सो, मी स्टडीज मध्ये खूप चांगली होती. आय वॉज व्हेरी ब्राईट स्टुडंट. मला खूप भाव, तिला शाळेत खूप भाव होतं. मला लोक तिच्यामुळे ओळखायचे, तू योहाना की बहन आहे ना. म्हणजे मी किसी की बहन किसी की बेटीच आहे. तर शाळेत हो, म्हणजे मी अशी पप्पांकडे एक कॉलेज होती. One of the first 5 colleges in the city. My dad had. He was very tech savvy. तर पहिला पेजर आला तेव्हा पप्पांनी घेतला होता. मोबाईल आला तर घेतला होता. तर कॉलेज पिकअप करायला यायची शाळेमध्ये. और बोल मी इन्सिडेंट ही ना ड्रायव्हरला बोलायची, तुम गेट पे आओ लेने, सबको दिखाने के लिए की देखा कॉलेज गाडी. आणि मी एम्बॅरेस व्हायची. गॉड, काय करते माझी बाई. अशी मी करायची. ऍटिट्यूड तर भरपूर होता माझा. भरपूर म्हणजे आय एम अजित बच्चन's डॉटर असं होतं ते. त्यांचं पहिलं काम कुठलं बघितलं तुम्ही? हम आप क्या कौन? अच्छा, ते मला आठवतं. मी मिस्टर इंडिया. मी रडली होती कारण ते एक सीन मध्ये त्यांना ते कंकर खायला घालतात ना, तर मी खूप रडली होती. पप्पा को कंकर खिला रे. तर ते मला आठवतंय. तेव्हा किती वर्षांच्या होतात तुम्ही? तर मैंने प्यार किया आणि मिस्टर इंडिया आम्ही नंतर बघितली, रिलीजच्या एकदम नंतर, जेव्हा आम्हाला कळायला लागलं की हे फिल्म्स आहेत. पण वी वर बॉर्न, लाईक आय वॉज बॉर्न ड्युरिंग मैंने प्यार किया. मैंने प्यार किया जेव्हा रिलीज झाली, माझा जन्म तेव्हा झालं. पप्पा म्हणून अजूनही काय आठवतं तुम्हाला त्यांच्याबद्दल, जे तुम्ही कधीच विसरू शकणार नाही? त्यांचं एव्हरीथिंग ऍक्च्युअली, त्यांचं अमेझिंग नेचर, सगळे त्यांना इतकं रिस्पेक्ट द्यायचे. आज पण जेव्हा मी लोकांना सांगते की मी अजित बच्चनची मुलगी आहे, तर मला रिस्पेक्ट भेटतो, लोक ओळखतात. आणि मला अजूनही ते एकच गोष्टी सांगतात, गुड ऍक्टर नंतर, बट ग्रेट ह्युमन बिंग. वा वा वा, जे खूप महत्वाचं आहे. येस. तर मला ते खूप अभिमान वाटतो त्यांचा. आय एम व्हेरी प्राऊड ऑफ द फॅक्ट दॅट आय एम अजित बच्चन's डॉटर अँड आय ऑलवेज बी. तर बिकॉज ही वॉज अ मॅन पार एक्सिलन्स. तर आज पण सनत व्यास आणि रोहिणी हट्टंगडीजी आणि इतके मोठे मोठे ऍक्टर्स गुजराती मधले, मी सगळ्यांबरोबर काम करते. त्या सगळ्यांना जेव्हा मी सांगते की मी अजित बच्चनची मुलगी आहे, तेव्हा मला खूप रिस्पेक्ट मिळतो आणि मला ते खूप आवडतं. आणि आता ते गेल्यानंतर तुमचं आयुष्य कसं आहे? किती 20 वर्ष झाली जाऊन? इनिशियली खूप 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 डिफिकल्ट होतं. खूप फिजिकल आणि मेंटल इश्यूज झाले होते आम्हाला. आणि वी वर 13, प्युबर्टी तेव्हा हिट होतं. तेव्हा तुम्हाला सगळ्यात जास्त तुमच्या पेरेंट्स, तुमच्या डॅडची गरज आहे, तुमच्या ऑपोजिट सेक्स पेरेंटची गरज असते, बरोबर, विच इज द ट्रूथ. तर ते खूप इनिशियली खूप प्रॉब्लेम झालेत. पण माय मॉम, हॅट्स ऑफ टू हर, तिने एकटीने आम्ही दोघांना वाढवलं, सांभाळलं. इट्स लाइक म्हणतात ना, एक 3 औरतों का घर खुली हुई प्लेट रहती है, कोई भी आके खा के जाता है. पण मम्माने आम्हाला ऑलवेज प्रोटेक्ट केलं आणि या जगा करणं. आणि शी नेव्हर गॉट मॅरिड. तिने परत तिला ऑफर्स आले होते, पण तिने परत लग्न नाही केलं. का? मेरी बेटी का क्या होगा. अँड आय लव्ह हर अँड रिस्पेक्ट हर फॉर दॅट. अँड नॉट ओनली दॅट, आजपर्यंत तिने आम्हाला एवढं चांगलं ठेवलंय. आम्हाला बाय गॉड्स ग्रेस पप्पाने जे बनवून ठेवलं ते मम्माने वाढवलं. म्हणतात ना, पप्पाने जे एम्पायर उभं केलं होतं, मम्माने ते वाढवलं. तर आम्हाला कशाचाही प्रॉब्लेम नाही आजही. बाय गॉड्स ग्रेस फायनान्शियली कशाचाही प्रॉब्लेम नाही. दॅट्स ऑल थँक्स टू मम्मा अँड पप्पा. बट येस, इनिशियली इट वॉज व्हेरी डिफिकल्ट. म्हणजे मी इमोशनल होते, पण इनिशियली खूप खूप डिफिकल्ट होतं आम्हाला. खूप खूप खूप. आय कांट इवन से हाऊ मच. हो, म्हणजे मला आठवतं की पप्पा गेल्यानंतर सगळे देवर खूप असे फ्रेंड्स होते जे सुटून गेले, फॅमिली मेंबर्स ज्यांनी नाते तोडले. बिकॉज बोलते ना की जेव्हा एक चांगला वेळ असतो तेव्हा सगळे असतात तुमच्याबरोबर पार्टी करायला, एन्जॉय करायला. पण जेव्हा तुमचा वेळ बदलतो तेव्हा कुणी नसतं तुमच्याकडे, कुणीही नसतं. आणि तेच खरं आहे. तर असे खूप फ्रेंड्स पार्टीजमध्ये बोलवणं बंद झालं.
लोकांचं, कारण की तेच नाही राहिले तर मग कशाला असं काय झालं. friendship? सगळ्यात पहिलं तर कुठले- मला आठवतंय की पंकज कपूरच्या घरी आम्ही लिटरली रेग्युलर्स होतो. हा त्या बंद झालं. वर्षापासून बंद झालं. इट्स ओके. आय मीन नो वी आर नॉट अगेन्स्ट एनिथिंग. वी आर व्हेरी हॅपी. ते खूप चांगले लोक आहेत आणि अजूनही जर ते मला भेटतात तर आय से हाय व्हेरी पोलाइटली अँड एव्हरीथिंग. पण लोक सुटून जातात, राहत नाही. ते आयुष्याचे स्टारडम आहे, ते पप्पांबरोबरच म्हणतात ना निघून गेलं. आणि मग खरे लोक कळायला लागले. आणि त्याच्यातनं मम्माने जी नावं घेतले, डॉक्टर सुजाता वाघ, सुष्मिता मुखर्जी, माझी मावशी यशोधरा शिंदे, केदार शिंदेची आई, असे काही एकदम लोक आहेत जे राहिले सेम जसे पप्पा होते तेव्हा, त्याच्यानंतर पण. तर अशी काय लोक आहेत जी राहिली. मला तुमच्या आईची एक गोष्ट खूप आठवते आणि ती इथे एखादी गोष्ट अशी फिट होते बघ ना, आणि ती तुम्हाला वारंवार काहीतरी शिकवत राहते आणि मे बी तुमचं आयुष्य त्याच्या भोवती तुम्ही जगायला सुरुवात करता. असं नसतं की ते तुम्ही काहीतरी सिलेक्ट करता की, पण इट जस्ट हिट्स यू. तसं गेल्या वेळेला चारुताई बरोबर जेव्हा इंटरव्ह्यू चालू होता दिल के करीबचा, त्यावेळेला तिने मला सांगितलं होतं की मी माझ्या दोन्ही मुलींना कायम सांगितलंय की मी तुमच्या डोक्यावर छत देणार कायम आणि तुमच्या प्लेटमध्ये जेवण देणार. हे तर मी तुम्हाला कायम देणार कुठली परिस्थिती असली तरी, पण त्याच्यापेक्षा जर का जास्ती तुमच्या अपेक्षा असतील तर त्या तुम्ही स्वतः म्हणजे स्वतःसाठी उपलब्ध करायच्या किंवा तुम्ही कमवायचं. आणि तोपर्यंत मला असं वाटत होतं की आय एम व्हेरी रिस्पॉन्सिबल फॉर माय चिल्ड्रन आणि त्यांना जे काय हवंय म्हणजे घर, गाडी, घोडा, मर्सिडीज किंवा काहीही, म्हणजे त्याच्यापेक्षा जास्त, तर इट इज माय ड्युटी टू गिव्ह देम. पण चारुताई सारखी एवढी प्रगल्भ स्त्री, माझ्यापेक्षा वयाने सुद्धा मोठी आणि हू सीन द वर्ल्ड आणि वर्स्ट टाइम्स, जर का ती एवढी खमकेपणाने 2 मुलींना वाढवू शकते तर मी तर तिच्यापेक्षा खूप जास्ती प्रोटेक्टेड आहे. आणि त्यावेळेला मला असं वाटलं की नाही, बरोबर आहे. मी सुद्धा तेव्हा प्रेशर माझ्यावरचं आयुष्यावरचं कमी केलं आणि मी म्हटलं नाही, मुलांना किंवा आपल्या कुटुंबाला घर म्हणजे छप्पर आणि जेवण या बेसिक नेसेसिटीज ज्या आहेत त्या आपण प्रोव्हाइड करू शकलो तरी सुद्धा इनफ आहे. फार जीवाचा आकांत करायची गरज नाहीये. ही एक गोष्ट त्यांच्या नकळत त्यांनी मला शिकवली आणि माझं आयुष्य थोडं सोपं केलं. नाहीतर तोपर्यंत असं मला खूप वाटायचं म्हणजे मी कमी पडतेय. पण मी खूप छान अशी सेटल झाले माझी, म्हणजे आय हॅव अ व्हेरी अँग्शियस नेचर की नाही अजून करायला पाहिजे. शांत झाले मी चारुताईमुळे. नाही रिअली. ते मम्माने आम्हाला आठवते, मम्माने सांगितलं होतं आम्हाला, एकदा बाहेर आली होती, बस हो गया अभी, तुम लोग को दाल रोटी छत मैं दूंगी, बर्गर पिझ्झा खाना है खुद कमाओ. आणि आम्ही लोक वी वर 16, आम्ही लोक 15 जेव्हा पप्पा गेले होते, माझं 10चं बोर्ड चालू होतं आणि खूप, पण आय फोकस्ड ऑन माय स्टडीज आणि मला 80% मिळाले होते बोर्ड. तरीही 9th मध्ये होती. इट वॉज अ व्हेरी डिफिकल्ट टाइम फॉर अस. तिशाने जॅक इन जोन्स मध्ये जॉब केला. आम्ही बाहेर पडलो, इव्हेंट्स केले. जॅक इन जोन्स मध्ये मी जॉब केलं. योहानाने माझ्यावर आठवतं इव्हेंट्स आम्ही करायचो, इव्हेंट्स केले. मग योहानाने काम सुरू केलं, तिने पण इमिजिएटली. आणि मी जितकं ऑनेस्टली मी काम करू शकले तितकं मी केलं. पण इंडस्ट्रीमध्ये असे खूप एक्सपिरियन्सेस पण आले जिथे लोक वॉन्टेड समथिंग इन एक्सचेंज फॉर वर्क. तर ते मग ते ॲम्बिशन्स ते मी सोडून दिले. म्हणून मी 16 वर्षाची होती तेव्हाच हे सगळं स्वप्न तोडून दिले की मला नको, आय वॉन्ट टू डू अ कॉर्पोरेट जॉब, असं होतं. बाबांची आठवण येते रोज. हो. आणि जेव्हा पण काही डिफिकल्ट सिच्युएशन समोर असतं ना तेव्हा रडायला येतो आणि असं वाटतं पप्पा होते तो आज क्या होता. पण वाटतं नो डाउट. पण नहीं, आज अगर पप्पा होते तो हमारी जिंदगी अलग होती, बहुत टोटली अलग होती. पण वी आर वेरी हैप्पी. Yeah, lot we of are very gratitude, happy. lot of gratitude. We have something that so many people don't have, and I'm really, मी खरंच थँक्स मला बोलायचं आहे टू माय मॉम. शी स्टूड लाईक अ रॉक. ती रॉक होती माझ्या आयुष्यातली, जी असं आम्ही दोघांबरोबर ती अशी उभी होती की मेरी बेटियों को कुछ होने नहीं. कमाल. It is difficult to live in this world without a man. It's a man's world. It's a man's world.
शेवटचं विचारते, पप्पा म्हणजे तुमच्यासाठी काय? यू त्रिशाला, फर्स्ट. हां. ओके. गॉड. योना काल बोलली होती अँड आय वॉज लाईक मैं क्या बोलू, बट शी इज राईट. गॉड. डॅड इज गॉड. या ही इज गॉड. आणि अजूनही कोणी जर माझ्या पप्पांच्या अगेन्स्ट काही बोलले तर मला खूप राग येतो. खूप राग येतो मला. तर या ही इज आर गॉड. ही इज माय हिरो. ही इज माय ही एव्हरीथिंग. इज एव्हरीथिंग. तू जेव्हा तुझ्यासाठी मुलगा बघितलास म्हणजे नवरा, तेव्हा आपण आपल्या वडिलांमध्ये ज्या क्वालिटीज असतात तेव्हा ते बघतो का? तू बघितलंस का? येस, आय अग्री. बघतो. माझ्या नवऱ्याचे आणि माझ्या डॅडची क्वालिटीज हे मॅच करतात की पप्पा पण कसं मामाने सांगितलं एकदम शांत होते, काम. सेम माझा नवरा एकदम शांत, काम, सेम. देन येस, तुम्ही बघता ते क्वालिटीज तुमच्या बेटर हाफमध्ये. अँड ते मी कुठे ना कुठे शोधत निघाली होती हां. आणि आय एम रिअली लकी. थँक्स टू गॉड की Wow. मला एक खूप चांगला. गॉड ब्लेस. थँक्यू सो मच. युहाना? आय एम सिंगल आणि मला लग्न करायचे माझे काही इंटेन्शन्स नाही आहेत पुढे. शी इज एन्जॉईंग लाईफ. आय एम एन्जॉईंग माय लाईफ. पण जर या आय थिंक इट्स विवाहामध्ये एक डायलॉग आहे की आलोकनाथला ही अमृता राव म्हणते की पापा वो बिलकुल आपके जैसे है. तर तसंच असतं ते. आय थिंक एक एक मुलगी जेव्हा एका कोणाला तरी Partner ला, आपलं हां. समजते की कोणीतरी की आपल्या आयुष्यात यावा, तर त्याच्यात असे क्वालिटीज असायला पाहिजे ते जे तुमच्या पापांमध्ये होते. दॅट्स व्हेरी कॉमन, यु नो. असं खूप कॉमन आहे ते. I think Anna is still searching for the man. Okay. Yeah, I think my search is going to go on forever. पण छान वाटलं तुमच्याशी बोलून. थँक्यू सो मच. तुम्हाला त्रास झाला असेल ह्याच्यामुळे तर सॉरी. नाही नाही, अजिबात नाही. खूप चांगलं खूप वाटलं चांगली बोलायला आठवणी पप्पांबद्दल. आम्ही शेअर केली असं मला वाटतं. खरंच. आणि तुमच्यामुळे आज वी रिमेंबर बापा बाप्पा. महाशिवरात्रीच्या दिवशी ही वॉज शिव, ही वॉज गॉड. For us, he was our God. So it was really nice. Thank you. थँक्यू सो मच. आणि छान झाल्या गप्पा. थँक्यू. थँक्यू. आणि तुम्ही सगळेजण ऑलवेज पाहत राहा दिल के करीब स्मृतिचित्र.